ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला बऱ्याचदा मला थंड कोल्ड्रिंक थंडा कोल्ड्रिंक असं म्हणत ज्यावेळेला गाडीत ते विकतात ना, त्यांची आठवण होते. बऱ्याचदा व्हायची आठवण होते त्याची. आता थंडा कोल्ड्रिंक असं म्हटल्यानंतर काही वेळेला काही जाणवत नाही. पण शांत असताना असं म्हणतो, की हा परत परत तेच का सांगतोय? कोल्ड ड्रिंक इज सपोज टू बी थंडा और थंडा इज सपोज टू बी कोल्ड. व्हाय इज डुइंग थंडा कोल्ड ड्रिंक, थंडा कोल्ड ड्रिंक, थंडा कोल्ड ड्रिंक. असं काहीसं अप्लाइड अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर होतं, की अथर्व शीर्ष हॅज टू बी अप्लाइड. मी डबल-डबल का करतोय सगळं? पण थंडा कोल्ड ड्रिंक ऐकण्याची सवय आपल्याला पण झालेली असते. म्हणून सुरुवातीला काही वेळा मी असं म्हणेन, की अप्लाइड अथर्व शीर्ष, अप्लाइड अथर्व शीर्ष आणि कालांतराने आपल्याला समजेल दुसऱ्या-तिसऱ्या भागामध्ये, की देयर इज नो अदर वे बट टू अप्लाय इट. त्यामुळे अथर्व शीर्ष हे अप्लाइडच आहे. फक्त मी पुन्हा एकदा आपलं थंडा कोल्ड ड्रिंक म्हणून मी आपलं आलेलो आहे तुम्हाला सांगण्यासाठी. सो लेट्स बिगिन. आपण शांत सगळ्यांनी मिळून हे म्हणूया. मी आत्ता तुम्हाला म्यूट करतोय. म्हणजे रेझोनन्स नको म्हणून. ऐकायला आला का सांगा फक्त ओमकार. अगदी जस्ट सुरू केला होता मी. आला? ठीक आहे. म्हणूया. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम्. एवढंच आज. हं? आता साधा जर का याचा अर्थ अगदी संस्कृत चा अर्थ मराठीत सांगायचा झाला तर मुळात एक लक्षात घ्या, की मला स्वतःला संस्कृत फारसं येत नाही. अथर्वशीर्ष समजून घेण्यासाठी संस्कृत यायला पाहिजे अजिबात नाही. ते तेवढं समजण्यापुरतं मी तुम्हाला नक्की सांगू शकेन आणि त्याच्यानंतर भाषेची गरज नाही. त्यामुळे आपण साधा अर्थ समजून घेऊ आधी आणि मग त्याच्यातली गंमत समजावून घेऊ. ओम नमः ते गणपतये. ते म्हणजे तुला. तुला गणपतीला नमस्कार असो. अशी साधी वाक्य आहेत. कोणीतरी हे लिहून ठेवलेलं आहे. आता कोणी लिहून ठेवलं? हे कुठे सापडतं? किती वर्षांपूर्वीचं आहे? ते ऋग्वेदात येतं का यजुर्वेदात येतं? असे प्रश्न मी एकदा विचारायचा प्रयत्न केला होता माझ्या आजोबांना आणि ते भारी होते म्हणजे. ते एकतर कुठल्याच प्रश्नाची उत्तरं द्यायचे नाहीत आणि असा एखाद्या वेळेला प्रश्न विचारला तर ते मला असं म्हणायचं, "धन्या, जर का तुला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच, काय करशील त्या उत्तराचं सांग मला, मग मी सांगतो तुला." की 5,000 वर्षापूर्वी अथर्वशीर्ष लिहिलं गेलं असं मी तुला कळलं. काय त्या 5,000 शब्द काय उपयोग होणार आहे का तुला? नाही, मग कशाला जमवतो उगाच? आत्ता 2000 किंवा 2000 1989, 1998, 2000, 2024 आत्ता 9 वाजून 5 मिनिटांनी ह्याचा वापर कसा करू? हां, मग बसू आपण. पण ते लिहिलंय कोणी? ऋग्वेदातच आहे का? हिंदूंनी लिहिलंय का मुसलमानांनी लिहिलंय? काय घेणं-देणं आहे का तुला? असं मी त्यांना ते सांगायचं मला. तेव्हापासनं नको ते प्रश्न विचारणं बंद झालं आणि हवे ते मात्र प्रश्न छान पडायला लागले. अथर्व शीर्षामध्ये हे असे हवे ते प्रश्न पडतात. तर पहिल्यांदा आपण हे प्रश्न पडण्याचं गणित सुरू कुठून होतं? ते पाहूया. साधं गणित तो सांगतो, की बाबा ओम नमः ते गणपतये. गणपती तुला माझा नमस्कार असो. तूच त्वम एव त्वम म्हणजे तू, एव म्हणजे च. तूच ओन्ली यू एंड यू असं.
प्रत्यक्ष ते आहेस, तत्वमसी. आता हे तत्वमसी काय आहे हे मलाही फारसं कळलेलं नाही, पण अनुभव येतो. तो अनुभव मी नक्की सांगेन तुम्हाला आणि प्रत्येकाला येतो तो. त्वम एव केवलम कर्ता असि. तूच केवळ कर्ता आहेस. कर्ता म्हणजे करणारा. त्वम एव केवलम धर्ता असि. तूच केवळ धर्ता आहेस. हे शब्दार्थ चाललेत हां. आपल्याला पोहोचायचं आहे गर्भितार्थापर्यंत. राइट? डेफिनेशन आत्ता सांगतोय. बट काय नक्की ह्याचा रेझोनन्स आहे, त्याच्यापर्यंत जायचं आहे आपल्याला आणि आपण जाणार आहोत सगळे. त्वम एव केवलम कर्ता असि, धर्ता असि, हर्ता असि. तूच हर्ता आहेस. त्वम एव. आता त्वम एव तूच हे पुरलं नाही या बाब्याला. म्हणून तो म्हणतो खलू, खरोखरच. बघा किती छान गमती-जमती त्याच्यात. त्वम एव सर्वम. तूच खरोखर, खलूचा अर्थ होतो खरोखर. ब्रह्मा आहेस. ब्रह्म, ब्रह्मा नाही. त्वम साक्षात तू खरोखर साक्षात आत्मा असी. इथे संपतं. हं. आता माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल, फ्रेम लावले बघा. एक नंबर आहे. मग तो एक डोळा मिटलेला आहे, एक डोळा उघडा आहे, मिशी आहे. मी कोण? ॲफिडेव्हिट ऑफ आयडेंटिटी. अथर्व शीर्षाचे एकंदर 8 भाग मला वाटले. मला जे वाटले ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे 8 भाग आहेत. त्याच्यातला पहिला भाग म्हणजे मी कोण? "कोण रे तू?" असं जर का आवाज आला, तर मी काय सांगेन? अ, अ, "माझं नाव धनंजय." "तू कोण?" नाव नको सांगू. असं जर का आतून विचारायला चौकशी सुरू झाली, तर "तू कोण?" असं म्हटल्यानंतर "तू करता, तू धरता, तू हरता" असं यायला लागतं मनामध्ये. आता सुरुवात होते गणपती. "तू गणपतीला नमस्कार असो." बरं, मग गणपतीला नमस्कार करायला कुठेतरी जायला पाहिजे मला. कुठे जायचं? त्याचं लोकेशन माहिती पाहिजे. मग पुण्यात असेल तर सारसबाग, मुंबईत असेल तर ते वरळी, अजून कुठेतरी असेल तर मिरजेला असेल तर तो ढोल्या गणपती काय ते वाईला आहे. पण हा माणूस ज्याने अथर्व शीर्षे लिहिलाय तो म्हणतो, "हरी ओम नमस्ते गणपतये" आणि बरंच मध्ये काहीतरी सांगून जातो आणि हळूच खाली पिलू सोडून देतो. तो मूलाधार स्थितोसी नित्यम. मूलाधार म्हणजे हे आपल्या शरीरातलाच एक भाग जो फिजिकली प्रेझेंट नाहीये. त्याच्यावर आपण 6व्या-5व्या भागात बोलणार आहोत. तिथे आहेस तू. मूलाधार हे एक चक्र असं म्हणलं गेलेलं आहे. पण चक्र, चक्र नसतं. अर्थात मी त्याच्यातली ऑथॉरिटी नाहीये मी सांगण्याच्या की. पण इट्स अ काइंड ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. इट्स अ ग्रिड. म्हणजे आपली जी संपूर्ण हे आहे, काय म्हणतात त्याला ते शरीर आहे. ती सिटी आहे. हे शहर आहे. हे कुठनं सांगतोय तू धनंजय? हे मी नाही सांगत आहे. तो बोलून गेलेला आहे. कृष्ण गप्पा मारत असताना अर्जुनाशी, "नवद्वारे पुरे देही." अरे 9 दारं असलेली सिटी आहे ही सगळी. मग या सिटीला इलेक्ट्रिसिटी नको का? पॉवर चालणार कुठून? बंद पडेल ना एक दिवस. ती पडणार आहे ती पडणारच आहे. पण तोपर्यंत तरी पॉवर तुला लागेल की नाही? मग पॉवर येते कुठनं? त्याचं क्लॅरिटी आहे. पॉवर आल्यानंतर डायरेक्ट तुझ्या घरात कशी येईल? त्याला ट्रान्सफॉर्मर नको? मग ते असे अनेक ट्रान्सफॉर्मर त्याच्यातला एक ट्रान्सफॉर्मर तो मूलाधार. मग तिथेच गणपतीला बसवलाय. आता त्या मूलाधारावरच का बसवलं? अजून एक डिस्कशन येईल ते पुढे. याचा अर्थ हरी ओम नमस्ते गणपतये. काय ते वर्णन आहे ते असेल नसेल. पण खाली येतं त्वम मूलाधार स्थितोस्ती नित्यम. मग हा गणपतीला नमस्कार करायला जायचं कुठे? मूलाधार. कोणाचा मूलाधार? तर मी आणि गणपती बोलतोय. मग आता तिसऱ्या माणसाचा मूलाधार कसा असेल? मग गणपतीला जर का सांगितलं मी, "तू तुझ्या मूलाधारावर स्थित आहे." "हे तू कशाला सांगतोयस?" असे असंख्य प्रश्न मनात यायचे. हे सगळं श्रेय परत आजोबांना जातं. "नुसता म्हणू नको, बघ." असं ते म्हणायचे. ह्याच्यावर विचार सुरू झाला. हा विचार मी आत्ता तुमच्यासमोर मांडणार आहे. अजून एक 5 ते 7 मिनिटं आणि मग आपण विषयाला हात घालू. मग तो टर्न अराउंड जो आहे 180 डिग्री तो काय आहे तो सांगतो. अनेकदा मी असं सांगतो सुद्धा, की मैफिलीला गेलोय मी छान आणि भीमसेनजी गातायत किंवा मालिनी राजूरकर गाणार आहेत. मालिनी राजूरकरांनी तंबोरा लागला त्यावेळेला कळला, अंदाज आला, की श्री असणार हा आणि ते राजूरकर मॅडम सुरू करायच्या आधी मी उठलो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि सांगितलं, "काय फिरत आहे हो तुमच्या गाला. फिरत असायचं अशी आणि काय सुरेख चीज कळते हो तुमची."
म्हणजे अशा फार कमी गायकांच्या चीजा कळतात. तुमची चीज म्हणजे अशी लिहून घ्यावी अशी कळते. आणि काय तालाची गंमत, काय तुफान करता हो तुम्ही. काय प्रचंड असे दंगा आहे सगळा. असं सगळं सांगायला हवं. तुमची दमछास किती आहे, तो टप्पा तुमचा किती चांगला होतो, तराणा ऐकावा होतो तुमच्याकडनं, अमुक, धमुक असं सगळं सांगत चालू. तर त्यावेळेला ते गाणं ऐकलेली लोकं काय करतील मला माझ्याबरोबर? त्या स्वतः मालिनीताई राजूरकर कशा बघत असतील माझ्याकडे? हेच मी भीमसेन जोशींना सांगायला लागलो. ते कसे म्हणतील? किंवा हेच मी जर का सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायच्या आधी तो जस्ट सुरू करणार त्याच्या आधी मी क्रीजवर जाऊन त्याजवळ समोर उभा राहिलो. "अरे सचिन, काय बॉडी बॅलन्स आहे तुझा? काय फुटवर्क आहे तुझा? तू ज्यावेळेला फ्लिक करतोस त्यावेळेला जी एनर्जी डाव्या मनगटातनं उजव्या मनगटात येते, काय तोड नाही त्याला." असं जर का मी सांगत राहिलो, तर तो माझ्याकडे कसं पाहील? ती आजूबाजूला जी काही 60,000-70,000 हजार मंडळी जमलेली आहेत, जे त्याला पाहायला आलेत, ते माझं काय करतील? त्यावेळेला जे होईल, सचिन ज्या ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहील, माननीय राजूरकर ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहतील, त्याच पद्धतीने, त्याच करुणेने गणपती समोर अथर्वशीर्ष म्हटल्यानंतर गणपती माझ्याकडे पाहतो. "अरे धनंजय, तू जे सांगतोयस मला माहीत का नाही रे?" असं सचिन नाही का म्हणणार? "तू काय सांगतोस मला?" असं तो म्हणणार पण नाही. यांच्यापैकी कोणीच म्हणणार नाहीत. म्हणून तर ती फार महान माणसं आहेत. सगळी शांत आहेत. पण ते हसतील. आता गणपती विद्येची देवता, ज्ञानाची देवता, तो कसा आहे हे त्याला माहिती नसेल. मी त्याच्यासमोर बसून त्याचं वर्णन करायचं. केवढा पॅराडॉक्स आहे हा. केवढा पॅराडॉक्स आहे. बरं मग ज्यांनी लिहिलं, काय लिहिलं न त्याने मग हे सगळं? काय चाललंय? मग लांगुल चालन सुद्धा आहे का हे? ब्रायबरी आहे का? तुला हे देतो, तुला ते देतो, तू मला दे. एवढं? मी माझं साधं काही हजाराचं कॉन्ट्रॅक्ट सही करताना 10 गोष्टी विचारतो त्याला. "अरे, मी तुला एवढं देतोय, तू मला एवढंच देणार?" असं गणपतीने विचारल्यानंतर ते 21 मोदक देणार तुम्हाला. ते कसं तरी उरकून टाकलेले अथर्वशीर्ष 21-21 वेळा म्हणतो चतुर्थीला, ते मला देणार. त्याच्या अगेन्स्ट "अवो वक्तारम, अवो श्रोतारम, तुम्हाला हे कर काय एवढंच आहे मला काम?" असं त्याने विचारल्यानंतर लॉजिकली जरी जर समोर आला, तरी आपल्याकडे उत्तर नाही द्यायला त्याला. इमोशनली जरी समोर आला, "अरे, का रे बाबा माझ्याशी एवढं सगळं बोलतोयस तू? तुझा वेळ फुकट चाललाय असं नाही का वाटत? बरं तू मंदिरात आलायस म्हटल्यावर मला तुझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. माझा वेळ फुकट घालवतोयस." असं जर का हरिदासांसारखं बोलला तो, तर काय करायचं? फिलॉसॉफिकली जर का प्रयत्न केला, तर कोणतरी ठाम सांगून जातं, की "अहम ब्रह्मास्मी." बस अहम ब्रह्मास्मी याच्याशिवाय पलीकडे काही नाहीच आहे. आणि कोणतरी सांगून देतं, "नाही, त्वं ब्रह्मासि." अथर्वशीर्षात आहे. "त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि." मग कोणतरी म्हणतंय, "अहम ब्रह्मासि." अहम ब्रह्मास्मी. बरं जो कोणतरी म्हणतोय, तो कोणतरी नाहीये. त्याने पाहिलंय, त्याने अनुभवलंय आणि तो अनुभव सांगतोय, की "हो, अहम ब्रह्मास्मी." आता तो कोणतरी सगळ्यांना माहिती असलेला कोणतरी भगवद्गीतेत गप्पा मारून गेलेला आहे अर्जुनाबरोबर. तो सांगतोय, की मीच हे सगळं. मग तो म्हणतो ते बरोबर आहे. मग कोणतरी म्हणतं, "नाही, त्वं ब्रह्मासि." मग तो खोटा की हा खोटा? अहम ब्रह्मासी म्हणणारा खरा, की त्वं ब्रह्मासी म्हणणारा खरा. यांच्यापैकी खरं कोण आणि खोटं कोण? या दोघांपैकी कोणी एक खोटा ठरला, तर ही दोन्ही वाक्य खोटी ठरतील फंडामेंटली. मग ही वाक्य तर खरी आहेत. मग काय आहे नक्की हे? अरे ते तेच सांगतायत. आपल्याला समजावं म्हणून कोणतरी म्हणतं मी, आपल्याला समजावं म्हणून कोणतरी म्हणतं तू. म्हणजे बोलणं चाललंय एनर्जीचं. म्हणजे मी आता 2-4 गोष्टी मांडतो हां तुम्हाला, की अथर्वशीर्षाकडे मी काय पाहतोय? आय एम जस्ट ट्रायिंग टू पुट फॉरवर्ड माय पर्स्पेक्टिव्ह. हे माझं रूल नाहीये, काही नाही, असंच तुम्ही पाहिलं पाहिजे, असंही माझं म्हणणं नाहीये. पण अशा पद्धतीने पाहत-पाहत आल्यानंतर जे उमजलं, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग सगळे मिळून आपण त्याच्यावर आज एक्झरसाइज पण करणार आहोत. साधारणतः 9:50 च्या वेळेला एक्झरसाइज सुरू होतं. एक म्हणतो त्वं ब्रह्मासी, एक म्हणतो अहं ब्रह्मास्मी. मग कुठल्यातरी एकाच गोष्टीबद्दल बोललं चाललेलं आहे. जे काय आहे ते ब्रह्म. तो म्हणतो, "तू ब्रह्म." कोणतरी म्हणतं, "मी ब्रह्म." मग ठीक आहे बाबा, तो ब्रह्म तर ब्रह्म. पण दोघेही ब्रह्मच म्हणतायत. निदान फॉर्च्युनेटली देअर इस एन इक्वेशन फॉर इट. मग असं जर का असेल, तर हे इक्वेशन सेम आहे. म्हणजे हे हे मी सगळ्या बाजूनी सांगतोय. त्यामुळे माझं आत्ताचं जे काही बोलणं 1-2 मिनिटाचं ते जर का काहीतरी विचित्र वाटत असेल, तर दुर्लक्ष करा.
मी वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय. पहिलं मी असं सांगितलं, की गणपती ज्ञानाची देवता आहे, विद्येची देवता आहे. तिला तो कसा आहे, हे सांगणं कितपत योग्य वाटतं? हा एक पहिला प्रश्न आला. दुसरा प्रश्न असा आला, की त्याचं स्थान जर का या स्तोत्रात सांगितलं, की मूलाधारावर आहे, तर ते कोणाच्या मूलाधारावर आहे? मी मंदिरात जाऊन काय करू? हा अजून एक प्रश्न आला. मग माझ्या मूलाधारावर असेल, तर तो बाहेर कुठे दिसतोय? हा प्रश्न आला तिथे. तिसरा प्रश्न मी असा म्हणतोय, की जी कोणी फार मोठी मंडळी होऊन गेली, की ज्यांनी खरोखर पाहिल्यात गोष्टी, त्यांनी सांगून ठेवल्या, की "अहं ब्रह्मास्मी" किंवा "त्वं ब्रह्मासी." म्हणजे ते दोघंही मंडळी एकाच गोष्टीबद्दल बोलत होते. म्हणजे हे इक्वेशन आहे. मग जर का A इंटू सी इज इक्वल टू B इंटू सी, तर सी, सी कॅन्सल होतं. एकच गोष्टीबद्दल सांगणं चांगलं आहे, की मी एक्स आहे, तू एक्स आहे. ओके, फाईन. मग काय कॅन्सल होईल? मग मी जर का एक्स आहे आणि तू सुद्धा एक्स असशील, तर तू म्हणजे मी ना रे. मग मी म्हणजे तू. अरेच्चा! मग त्वम इज इक्वल टू अहम असेल, तर सगळं अथर्वशीर्षच पालटलं की. हरी ओम नमस्ते गणपतये. कुठे आहे गणपती? कोण आहे तो? तत्त्वमसी नाही. त्या त्वमच्या इथे अहम टाकायचं मग आता. त्वमेव केवलम कर्तासि. मग अशा पद्धतीने जर का अथर्वशीर्षी गणपतीसमोर म्हटलं, तर तो हसतो. शांत हसतो हां, म्हणजे छद्मी नाही हसत किंवा कुत्सित नाही हसत. तसं मायेने हसतो. अरे कसा पोरगा वेळ फुकट घालवतोय पहा. तो म्हणतो मग, "धनंजय, ते उलटं म्हण. त्वमेव केवलम कर्तासि." मी म्हणतो, "तू ऐक. धनंजय, त्वम एव केवलम धर्तासि." मला सांगतोय छान आहे, आनंद आहे. फक्त हे तू तुझं तुला सांगायला पाहिजेस. धनंजय, त्वम भूमी, त्वम आपा. अरे वाह! कधीतरी तसा. हा सांगत चालला. मग आता त्वम म्हणायचं असेल, तर समोर आरसा ठेवायचा. मग आपण आपलाच आरसा म्हणजे आपला आरसा ठेवायचा आणि म्हणायचं, समोर बघायचं. हरी ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. आपण सेल्फी काढतो ना, तो मोबाईल ठेवायचा आणि समोर म्हणायचं. आणि ते म्हणताना जो कंप सुटेल ना, तो थर्व. थर्व, कंप. अरे बापरे! हे सगळं माझ्यावर यायला लागलं आता हळू आतापर्यंत काय म्हणत होतो? तू तसा, तू तसा, तू तसा, तू तसा. जर का गणपती असा रफ बोलला दामले मास्तरांसारखा, त्याच्याशी तुझा काय संबंध? असं जर का त्याने सणकावून विचारलं, काय उत्तर देणार? म्हणजे सगळ्या भावनेतनं जरी गणपतीकडे पाहिलं, तरी मी निरुत्तर आहे आता. त्वम, 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 त्वम केलं तर. अशा पर्स्पेक्टिव्हने यायला लागलं. आणि एक खाडकन डोळे उघडल्यासारखं एके ठिकाणी असं झालं, की ज्यांचा अथर्वशीर्ष पाठ आहे, त्यांना एक नक्की माहिती असेल अवदक्षिणा तात. आहे ना अथर्वशीर्षामध्ये? आपण बघणार होतो ना तिसऱ्या भागामध्ये. मी आता जस्ट तुम्हाला सांगतोय, की काय पर्स्पेक्टिव्हनी पाहणार आहोत आपण. बाकी सगळं सोपं आहे. अवदक्षिणातात, दक्षिणातात, अवपुरस्तात्, अव उत्तरातात. ते मोठं काय-काय आहे तिथे सगळं. मग पूर्व, सर पश्चिम, उत्तर, दक्षिण. हां, कोणाचा प्रश्न आहे का? विचारा. कोणतरी म्हणत होतं काहीतरी. हां, अतुल? अतुल जोशी बोलतोय सर. मी ट्रॅव्हल करतोय. हो. ट्रॅव्हल करतोय. पण मला एक प्रश्न कायम हे ऐकताना पडतो. विचार ना आता. आपण तुम्ही 1 ते मिनिटात सगळे तो तर तुम्ही पुढे जाऊ. अडकायला नको हां, मध्ये. हां. तुम्ही सगळं तुम्ही ते तुमचं जुळतंय. तुम्ही जे म्हणताय ते एकदम परफेक्ट जुळतंय. पण एकदंतम चतुर्हस्तम हे कसं करता? येईल ना पुढे ते. हां, आपल्याला ते पण बोलायचं आपल्याला. एकदंत, एक म्हणजे काय? दंत म्हणजे काय? चतुरहस्त का 4च? अष्टहस्तम का नाही? विचारायचं. हं. पाशम, अंकुशधा का बाबा? का सगळं असं आहे? बघूया आपण. हां, येणार ते. एकदंत. आता मग ही गंमत. अथर्वशीर्ष जे लिहिलं गेलंय ना, इट्स अ ट्रेजर हंट. अथर्वशीर्ष जे लिहिलं गेलंय ते कोड आहे. आता बघा अहम इज इक्वल टू त्वम, त्वम इज इक्वल टू अहम म्हटल्यानंतर कोडच सुटलं सगळं. अरे बापरे! मग अवदक्षिणातातनी शेवटची मोहोर उठवली. म्हणजे माझा ज्यावेळेला विचार चालला होता, लहानपणापासून विचार चालला असेल, फक्त तो थोडं मोठं झाल्यावर कळला. हे सगळं आजोबांमुळे जमतंय म्हणून. हाच विचार चालला होता, की अवदक्षिणातात. लिहिणारा काय महान माणूस आहे हा गडी. तो असं कसं म्हणेल? दक्षिणातात, पुरस्तात, पश्चातात. त्याच्यातला जो तात आहे, तात हा जो शब्द चालतो, त्याचा अर्थ होतो पासून, कडून, फ्रॉम.
मग दक्षिणात्ताचा अर्थ काय होतो? दक्षिणेकडून, फ्रॉम साउथ. आव म्हणजे रक्षण कर. काय सांगितलं मी गणपतीला बसून त्याच्यासमोर? दक्षिणेकडून रक्षण कर, पूर्वेकडून रक्षण कर, पश्चिमेकडून रक्षण कर. तो बरा करेल रक्षण. सगळं तुला देऊन ठेवलेलं आहे का? माझ्याकडे कशाला आहे असं म्हणेल ना तो. नक्कीच म्हणेल. कारण कृष्ण आणि गणपती एका स्कूल ऑफ थॉट मधले आहेत. उद्धरेत आत्मनात्मान. मी म्हटलं, नको रे माझ्याकडे. सारखं-सारखं काही झालं की आपल्या जवळ येतो. मी काही तुझं रक्षण-बिक्षण करणार नाही. दक्षिणा आता. दक्षिणेकडून रक्षण कर. कोण आहे दक्षिणेला? आपण तिसऱ्या भागात ऋतूच्या पहिल्या भागात घेतोय. अच्छा, मग असं का? कारण अथर्वशीर्षाला काही सिक्वेन्सच नाहीये. दक्षिणेकडून रक्षण कर. कोण आहे कोण दक्षिणेला? आपल्याला अनेक लोकांना माहिती असेल. यम आहे असं म्हणतात. यम आहे तिथे. यमापासून रक्षण कर. इतकी बेढप मागणी अथर्वशीर्षासारखं सूक्त देणारा माणूस करेल? आणि ही ऋचा ज्यावेळेला मनात गुंजत होती, त्यावेळेला म्हटलं हे मोठं कोडं आहे. ही जर का मागणी केली असेल, तर अथर्वशीर्षाच्या कागदावर भेळ खायची. कारण तेवढीच त्याची व्हॅल्यू राहिली. पण ही मागणी नाहीये, त्याच्यात काहीतरी लपलाय. मग मात्र अथर्वशीर्ष आयुष्यभर उत्कट करायचं. आणि ते ज्यावेळेला गणित सुटलं त्यावेळेला मजा यायला लागली. अरे दक्षिणा तात म्हणजे यमाकडून रक्षण नाही करायचं आहे. हे वेगळं आहे काहीतरी. बरं रक्षण कोण करणार आहे? त्वम. त्वम म्हणजे गणपती. तो कशाला करेल? त्वम इज इक्वल टू अहम म्हणजे मीच परत. अरे बापरे! मीच मला सांगतोय धनंजय, दक्षिणेकडून रक्षण करा. अरे म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीत आहे. माझी काय पोथी होती काय पाडवीट नाही. एकदा काहीतरी वाचली होती. पण त्याच्यात त्यांनी सांगितलंय, हे मी काही करणार नाही असलं याच्यामध्ये. ते त्याचे त्याला भोग आहेत ते भोगायला लागणार. ते मृत्यू-बित्यू मी काही टाळू शकणार नाही. संतांनी जरी मृत्यू टाळले असले, तरी सुद्धा हे काही करता येणार नाही. असं जे वाचतात पोथीत ते कुठेतरी त्यांना येईल. मग ते पण जर का दक्षिणेकडून रक्षण करू शकत नाही, तर धनंजय तुझं रक्षण तू करायचं असा दक्षिणेकडून शक्यच नाही. म्हणजे याचा अर्थ काहीतरी वेगळा होतोय. या सगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधून एक पक्क झालं, की अथर्वशीर्ष हे मी मला जागं करणारं स्तोत्र आहे. गणपतीसाठी समोरच्या गणपतीसाठी नाहीये ते. ते माझ्यातल्या गणपतीसाठी आहे. माझ्यातला गणपती कुठे आहे सांगून ठेवलाय मूलाधारावर. मूलाधारावरच का आपण नंतर बघूया. पण गणपती, गण म्हणजे टीम. अरे कुठली टीम बसली तुझ्या मूलाधारावर? त्याचा तू चीफ. गणपती टीमचा चीफ. म्हणजे प्रत्येक जण आपल्यातला लीडर आहे. कशाचा, कोणाचा लीडर? तो काहीतरी समुदाय आहे. आहे काहीतरी. मग कोणाचा समुदाय? त्याचंच तर वर्णन दिलंय अथर्वशीर्षामध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 45. 45 गोष्टी आहेत अथर्वशीर्षात, ज्याचा समुदाय मूलाधारावर बसलेला आहे आणि त्याचं तुझ्या हातात जन्मापासून सगळं देऊन ठेवलेलं आहे. बाकी तुझ्याकडे. हां? आता शेवटचं. सगळ्यांनी म्हणायचं हां. म्हणजे आता म्यूट ठेवलाय. तुमच्या इकडे मोठ्याने म्हणा आणि आजूबाजूला कोणीतरी म्हणाले, "काय सुरू झालं?" एकदम ते म्हणा, "एक 25-30 सेकंद चालेला उद्योग फक्त." असं म्हणायचं. थर्व. तुमचं तुम्ही म्हणा. अनम्यूट न करता म्हणा. थर्व. म्हणा, म्हणा. ते ते एक्सपिरियन्स घ्या त्याचा. तर मोठ्याने म्हणा आणि थर्व, थर्व. अजून एकदा म्हणा. थर्व. असं दणकत जोरात म्हटलं असेल ना, थर्व. तर हे जे रेझोनन्स आहे किंवा हा जो कंपन आहे, ती सगळी जाणवली असतील. मग त्या थर्रवाला लागल्यानंतर काय होईल? अँटोनिम. मग ही जी सातत्याने अस्थिरता आहे, त्या अस्थिरतेला लागलाय अथर्वशीर्ष म्हणजे. थर्रवाला लावून ब्रेक लावला त्याने. आता स्टेबल हो बाबा. असं ते अथर्वशीर्ष. मी अस्थिर आहे. काही ना काहीतरी सारखं चालू आहे. ती स्थिरता नाहीये. बसल्यानंतर सुद्धा असं स्थिर बसला नाही. मग फिजिकल अस्थिरता आहे, इमोशनल अस्थिरता आहे, इंटेलेक्चुअल अस्थिरता आहे. काय करू? कसं होणार? अरेच्चा! हे ते ती अस्थिरतेकडून स्थिरतेकडचा प्रवास म्हणजे अथर्वशीर्ष. आणि हे अथर्वशीर्ष
कृष्णाने भगवद्गीतेमध्ये एक एक रुचा 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 समजून गेलेली आहे. आणि म्हणून पहिल्या अध्यायात अर्जुन म्हणतो, भ्रमती वच मे मनः न च शक्नोमि अवस्थातुम वेपथुष्य शरीरो मे गांडीव. आज स्वतःच्या अस्थिरतेचं तुफान वर्णन करतो अर्जुन, की घशाला कोरड पडली, हाताला कंप सुटलाय, घाम फुटलाय, जळजळ होते, तापलोय मी, हातात माझे धनुष्य पण राहता येत नाही, मन सुद्धा स्थारावर नाही. न च शक्नोमि अवस्थातुम भ्रमती वच मे मनः. हाच अर्जुन 18व्या अध्यायात म्हणतो, स्थितास्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. अथर्व शीर्षाचा प्रवास अस्थिरतेकडून स्थिरतेकडे आहे. त्याचं एलॅबरेशन भगवद्गीतेत आहे. अथर्व शीर्ष टेल्स मी व्हॉट टू, आणि भगवद्गीता सेज हाऊ टू. आणि मग त्याच्यातला एक एक भाग आपण घेणार आहोत. झालं नक्की. मग आता त्वमेव केवलम करतासी, कोण करता? आता काही नाही, आता ते एवढी बोट आहेत हाताला, ती सगळी आपल्याकडे. तू तू तू. हा, चला आता या कॉन्टेक्स्ट वर आपण ह्या 6 रुचे समजावून घेऊ. साध्या सोप्या, एखाद दुसरं गोष्ट सांगेन, एक आपण मूवी बघू, थोडीशी क्लिपिंग बघू, एवढं फक्त समजावून घ्यायचं. साधारणतः त्याला एक 18 मिनिटं लागतील. आणि तिथून एक एक्सरसाइज करायचा. सो बाय 10 o'clock आपण बहुतेक पेपर करूया. आणि पुढची 15 मिनिटं काय Q&A असेल तर करू. हे जे मी सगळं काही बोललो त्याला म्हणतात अवदक्षिणातात. शोधा, नाहीतर तिसऱ्या भागात येईलच तसं. बरं, जे आता या भागाला जॉईन झालेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा अथर्व शीर्षात घुसायच्या आधी एकदा, की ज्यांना जॉईन व्हायचं असेल ते नक्की जॉईन व्हा. आपल्याकडे उद्यापासून जरी जॉईन झाला तर आज कोणी रजिस्टर केलं नसेल तरी चालणार. उद्यापासून व्हा. हा व्हिडिओ तुम्हाला परत बघायला मिळेल. आपण काय करणार आहोत मग या संपूर्ण 8 दिवसांमध्ये? आपण अथर्व शीर्ष म्हणणार आहोत. म्हणणार म्हणजे काय करणार आहोत, त्याच्यात बघणार आहोत. आणि माझ्यात काय क्षमता आहेत एवढं तरी आपण समजून घेणार आहोत. नुसतं तिथे नाही जाणणार, आमच्या जमिनी आहेत, आमच्या जमिनी आहेत, करतो काय त्या जमिनीचं, त्या क्षमता वापरतो किती हे मोजणार आहोत. कसं मोजणार? मी माझ्याशी बोलणार आहे, स्वसंवाद कसा करायचा शिकणार आहोत. केवढं बोलतो आपण दिवसभरात, बापरे. मग तो स्वसंवाद कसा करायचा ते बघणार आहोत. आणि त्यामुळे आपण घाईघाईने वगैरे म्हणणार नाही अथर्व शीर्ष. सगळं नाही म्हटलं तरी चालेल, एखाद दुसरी रुचा म्हटली तरी चालेल. पाठांतर घोकून वगैरे शक्यच नाही. आणि सहस्त्रावर्तनात अडकणार नाही. तो सहस्त्रावर्तनाचा काय खेळ आहे बघू आपण नंतर. शब्दांचा अर्थ वगैरे त्याच्याही मागे लागणार नाही. आपण समजून घेणार आहोत, अनुभव घेणार आहोत. त्यामुळे अथर्व शीर्ष पाठ असणं वगैरे काही गरज नाहीये. श्लोक माहिती असण्याची आवश्यकताच नाही. नसेल माहिती तर बरं होईल. आणि संस्कृत येत नसेल, आनंद आहे. आतापर्यंत कुठे संस्कृतने आणलं नसेल तर आता ज्यांनी रजिस्टर केलंय त्यांनी रजिस्टर केलंच आहे. पण ज्यांनी नसेल केलं, त्यांना करायचं असेल तर माझ्याशी बोला. माझा नंबर दिलेला आहे, इथे 4-5 नंबर दिलेत, आता चॅटवर मी टाकेन. या सगळ्या पद्धतीने आपण पुढे जाणार. मग आता अथर्व शीर्षामधली पहिली रुचा कुठली? जिथे अथर्व शीर्ष संपतं. हरिओम नमस्ते गणपतये. मग साधा अर्थ काय झाला? गणपती तुला नमस्कार असो. आता तो गणपती आहे कुठे? माझ्यात. म्हणजे असं म्हणतात, हा म्हणजे मी जरी पुण्यात राहत असलो तरी मी पुणेकर नाहीये, मुंबईत गेलेला आहे माझा. त्यामुळे पुणेकरांवर एखादा जोक होऊ शकतो. तो उद्या गुरुपौर्णिमा, पुणेकर काय करतात? आरशाची पूजा करतात. उभे राहतात आरशासमोर आणि त्यालाच हार फुल घालतात. मी माझा गुरु, दुसरा कोणी लागतच नाही. गमतीत म्हणतोय. पण खरोखरच अथर्व शीर्ष जर का खरोखर म्हणायचं असेल, भिनायला हवं असेल, तर आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, हरि ओम नमस्ते. मी गणपती असं नाही म्हणत आहे. थोडासा फरक आहे. अहंकार नाही येतो, जाणीव आहे. मी गणपती कुठेच म्हणत नाही. माझ्यामधील गणपतीला नमस्कार असो, असा हा स्वसंवाद आहे. अथर्व शीर्ष डाव्या हाताला लिहिलंय मी, आणि मला जे वाटलं ते मी उजव्या हाताला लिहिलेलं आहे. हे सगळं एका पुस्तकात पण लिहिलंय. आत्ता त्याच्याबद्दल नाही हो, 3ऱ्या-4थ्या भागात मी सांगेन. ज्यांना त्याचं डीपर स्टडी करायचं त्यांच्यासाठी नंतर बोलू. ओम नमस्ते गणपतये असं ज्यावेळेला मी म्हणायला लागतो, गेले 10-12 वर्ष ज्याला मी म्हणतोय, पूर्ण तर कधीच म्हणत नाही मी अथर्व शीर्ष. शांत बसायचं असेल तर बसतो.
4 वेळा दिवसातनं. पण माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हा ह्या ऋचेचा अर्थ होतो. त्याचा फील घ्यायचा असेल तर सगळ्यांनी डोळे मिटा. मी हेच सांगणार आहे आणि मोठ्याने म्हणा. तुम्ही फक्त ऐकून परत म्हणा. माझ्या मागोमाग म्हणा. हरि ओम नमस्ते गणपतये. माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतो. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. ही ऋचा समजून घेतल्यानंतर लगेच मागे पाहायचं. आजचा दिवस, कालचा दिवस, मागचा आठवडा, त्याच्या मागचा महिना, 2 महिने, 5 महिने, मागच्या 6 महिन्यात कधीतरी असं म्हटलं का मी, की काय मला जमेल असं वाटत नाही. असं कधी म्हटलं? अथर्वशीर्ष म्हणणाऱ्यांनी हे कधीही म्हणू नये. किंवा आणि जर का मी असं म्हणत असीन, तर अथर्वशीर्षा इतकं दुसरं कर्मकांड नाही. अरे तुझ्यात गणपती बसलाय आणि तू म्हणतो मला जमत नाही. असं कसं? हे कठीण आहे. अरे असं कसं म्हणतो तू? चतुर्थीला 21-21 वेळा आवर्तन करतोयस का फुकट? ते तू सहस्त्रावर्तनाचा गोंधळ चालतो दर गणपतीला तुमच्याकडे. उगाच. आणि जाता येता म्हणून जातो हे फार कठीण आहे. आता काय माझ्याच्याने होत नाही. आता जमत नाही. हे खूपच कठीण आहे. कसं काय? आणि पहिलीच ऋचा हरिओम नमस्ते गणपते. मग काय म्हणशील? काय म्हणशील? बदल, बदल. स्वसंवाद बदल. हे कठीण आहे. गणपती आहे आतमध्ये. काय म्हणशील? हे सोपं करण्यासाठी मी काय करू? हां, आता कसं? हे कठीण आहे. तथास्तु. वास्तू तथास्तु म्हणते. तू म्हणत आलास कठीण आहे, मग कठीण. हे मला जमणार नाही. तथास्तु. मला जमण्यासाठी मी काय करू? हां, मग आता कसं? म्हणजे माझ्यामधील गणपतीचं मला स्मरण आहे, तर मग कठीण आहे कसं म्हणतोस? मला जमणार नाही कसं म्हणतो तू? हे काय आहे? असं कसं म्हणतो? हे काय आहे? हां, असं म्हण. पहिली ऋचाच भानावर आणते आपल्याला. मग पुढे काय आहे? आता चला पुढचं. एक गंमत सांगतो. आमची सोसायटी आहे इथे आणि छान आहे सोसायटी. असे काही बंगले आहेत आणि काही बिल्डिंग्ज आहेत अशा. आणि एक आजोबा अ, बसतात कट्ट्यावर. मस्त आहे माणूस एकदम फिट आहे. वृद्धत्व कसं असावं हे त्यांच्याकडनं शिकणार काय. ब्युटिफुल. आणि ते काय कधी कोणाची तर घेतील सांगता येत नाही. कारण असा लाईट आहे माणूस तो. ते एक दिवस असा एक मनुष्य आला होता, की "आजोबा इथे सोसायटीमध्ये रेंटवर घर मिळेल का?" आजोबा म्हणाले, "हो मिळेल ना. तिथे ते ऑफिस आहे आमचं. तिथे चेअरमन असतील. त्यांच्याशी बोलतो सेक्रेटरी असेल. पण तू का रे तुला घर कशाला पाहिजे?" ते म्हणे, "मी पुण्याचा नाहीये आणि माझं कॉन्ट्रॅक्ट तर संपलं आधीचं. तिथे राहता येणार नाहीये मला. मग तिथेच का नाही तू करत रिन्यू?" काय हो, कसली माणसं आहेत तिथे. रोज उठून कटकट, कटकट. नको झालंय मला ते. बरं झालं ते कॉन्ट्रॅक्ट संपलं. हां, होतं असं कधीतरी. जा तिकडे असेल. तो चालायला लागला ऑफिसपर्यंत. यांनी तिथे अरे 1 मिनिट एक सांगायचं राहिलं. आमच्या सोसायटीत पण अशीच आहेत माणसं सगळी. कजाग आहेत, कजाग. बघ त्यातून तुला आता काय घर बघायचं म्हटल्यावर. आता जून-जुलै हा पिरियडच असा आहे, की साधारणतः मूव्हमेंट्स असतात. असाच परवा एक माणूस आला होता. त्याने विचारलं त्यांना तिथे, "काय हो आजोबा इथे असं रेंटवर आहे का?" म्हणाले, "हो आहे ना." तोच प्रश्न विचारला आजोबांनी, "का रे तू का सोडतोयस?" "नाही कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून." "मग तिथेच का नाही कंटिन्यू करत आहेस?" आवडेल मला खरं कंटिन्यू करायला, बट बट स्टॅच्युटरी मी करू शकत नाही तिथे." काय सुरेख मंडळी आहेत. झकास. मजा येते. इथे पण आमच्याकडे छान आहेत माणसं. मस्त माणसं आहेत. सोसायटी तुला आवडेल. मी बघत होतो. दोन्ही वेळचे इन्सिडेंट्स मी पाहिले. साधारणतः संध्याकाळी 10:00 गेल्यानंतर हे भेटतातच. आणि त्यांना विचारलं, "आजोबा," म्हटलं, "आमची तुम्ही मस्ती करता आमच्याबरोबर. आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते. ह्यांच्याबरोबर त्या माणसाला राहायची जागा नाही. 1 महिन्यात कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे. काय उगाचच चाळे." "मी काय केलं?" म्हणलं. अहो, म्हणजे तुम्ही एकाला सांगितलं आपल्या सोसायटीतली माणसं अशी कजाग आहेत. ह्याला सांगितलं वाह! सुंदर आहेत. मी नाही सांगितलं. तू अथर्वशीर्ष म्हणतोस म्हणून विचारतो. काय आहे दुसरी ऋचा? म्हणलं तत्त्वमसी. तेच सांगितलं त्याला मी. तत्त्वमसी. तुला ती कजाग वाटली. तत्त्वमसी.
ते तू आहेस. तो माणूस दुसरा आला तर किती छान आहे, ते तत्वमसी. ते तू आहेस. तुला तूच दिसणार आहेस आजूबाजूला. त्यामुळे आजूबाजूला गोंधळ दिसला की समजायचं आतमध्ये आहे. असं कसं? बाहेरच्या गोंधळाला मी कारणीभूत कसा? मग तू कसा रे त्या गोंधळात त्यावेळेस त्याच वेळेला? आणि तुलाच का त्रास झाला त्याचा? बाकीच्यांना नाही होते बघ. इति अथर्वशीर्ष. आता सांगा, 1000 वेळा म्हणायचं का? 21 वेळा म्हणायचं का? काय करत असेल गणपती आपण 21 वेळा म्हणतो त्यासमोर? एवढा शांत आहे. बसू दे, राहू दे. म्हणतोय म्हणेल कधीतरी कळेल. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे. मग त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसीचं काय म्हणूया आपण? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. सभोवताली जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे, हे समजावून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आत्ता मला पटत नाहीये हे. असं कसं? हो ठीक आहे, नाही पटत आहे ना, पण समजावून घेण्याची क्षमता नक्की तुझ्याकडे आहे धनंजय. आता समजत नसेल तुला, की अरे तू जसा तसंच तुझ्या आजूबाजूचं असणार आहे. आणि किंवा आजूबाजूचं जे आहे त्याच्यावरनं मला कळणार आहे तू कसा आहेस. तुला आतमध्ये डोकावून पाहता येत नाहीये. म्हणून बाहेर तयार केलंय रे हे सगळं. बाहेर तरी बघ. मग जाशील आतमध्ये. नाही पण नाही पटत आहे हे. सोसायटीमध्ये एवढा कचरा असतो त्या घराच्या समोर. त्याला मी कसं जबाबदार? नाही, असू दे, असू दे, असू दे. क्षमता आहे. जरा शांतपणे पाहायला सुरुवात केलीस, तर समजायला लागेल तुला. क्षमता नाकारू नकोस. असं अथर्वशीर्ष सांगतो. आता राहिले 2 सेट्स. कर्तासी, धर्तासी, हर्तासी आणि खाली ब्रह्मासी, आत्मासी. हे 2 समजून घेऊ काय आहे ते. मी मगाशी म्हटलं, की अथर्वशीर्ष संपतं. पहिल्या रुचेला. हरी ओम नमस्ते गणपतये. असं म्हटल्यानंतर मी काय म्हटलं मनातल्या मनात, की माझ्यामधील गणपतीला माझा नमस्कार असो. त्याचं सातत्याने स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग सातत्याने स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, तर स्मरण ठेवतोस का तू धनंजय? आत्ता ठेवलंस का 5 मिनिटापूर्वी? त्याच्या आधी ठेवलंस का? आत्ता ठेवतोयस का? आता उद्या तुला ते करायचं, मग त्यावेळेला ठेवशील का? असं सारखं मी जर का विचारायला लागलो, तर हळू माझ्या मनात येणारच ना. काय नक्की करतो गणपती? कसं आहे? मग तो सांगतो, की तत्त्वमसी हां. त्या गणपतीचा जसा वापर करशील, तसा तू आहेस. तत्त्वमसी. मग हे काही मला कळत नाही. हे फार जड होतंय बाबा. तत्त्वमसी वगैरे फारच डेंजरस आहे सगळं. बरं जाऊ दे चल. कसं आहे बघा अथर्वशीर्ष. हरी ओम नमस्ते गणपती ते समजणार नाही आपल्याला. म्हणून त्यांनी सांगितलं तत्त्वमसी. तत्त्वमसी सुद्धा समजायला कठीण जात आहे. वरच्यावर समजते इथे 2% वरच्या. की हो बरोबर आहे. पण खरं अनुभवाला येत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे, नाही का समजत आहे तुला? बरं. मग तुझ्या आजूबाजूला काय घडतंय रे धनंजय? आत्ता तुझ्या शेजारचा बंगला डिस्ट्रॉय केला त्याने. कारण आता तो रिडेव्हलप करताय. मग त्याच्या आधी 10 वर्ष सुरेख होता बंगला. त्याच्या आधी हो 10 वर्षापूर्वी माझ्याच समोर या बंगल्याचे कन्स्ट्रक्शन झालं. मस्त बांधला. फार सुरेख आर्किटेक्चर होतं. मग 10 वर्ष तो त्यांनी सांभाळला आणि आता तोडतायत, नवीन करतायत. सुरेख, मस्त. अजून काय रे? हे काय आता अथर्व शीर्षाचं सेशन 8:50 ला मी इन केलं, 9 ला किक ऑफ केलं. 10:10 ला संपणार आहे. मग सुरू झालं, एक 60-70 मिनिटं चाललं आणि संपणार आहे. शांत बसल्यानंतर असंख्य विचार तुझ्या डोक्यात येतात. विचार येतो, तो थोडा वेळ थांबतो, जातो. विचार येतो, तो थोडा वेळ थांबतो, जातो. उत्पत्ती, स्थिती, लय. येतो, थांबतो, जातो. येतो, थांबतो, जातो. कर्ता, धर्ता, हर्ता. तत्वमसी. तत् काय आहे तत्? आजोबा म्हणाले ना, हां, मग आमच्या इथली मंडळी सुद्धा एकदम तशीच आहे. तत्, ते, दॅट. पण ते दॅट काय आहे? काय चाललंय दॅट म्हणजे? काय आहे त्या दॅटमध्ये? काय नाही दॅटमध्ये. काहीतरी नवीन होतंय, काहीतरी सांभाळलं जातंय आणि काहीतरी निघून जातंय. येतंय, थांबतंय, जातंय. येतंय, थांबतंय, जातंय. येतंय, थांबतंय, जातंय. तत्त्वमसी हे जर का कळत नसेल, तर पुढच्या ऋचा सांगतात, की "अरे,
तू काहीतरी करतोयस, तू काहीतरी धरतोयस, तू काहीतरी सोडतोयस, तू काहीतरी करतोयस, तू काहीतरी धरतोयस, तू काहीतरी सोडतोयस. मग तत्वमसी नाही जमलं तर दे सोडून. तत्वमसी इज इक्वल टू करता, धरता, हरता. मग तिकडचं ते फ्लॅटचं रेंट तू सोडतोयस ते. मग इथे येतोयस. मग इथे 2 वर्ष राहशील, परत सोडशील. करता, धरता, हरता, करता, धरता, हरता. पण त्वम हं बाबा, मी नाही. असं गणपती सांगतो. धनंजय, त्वम करता असी, माझ्याकडे येऊ नकोस. मला सांगूच नकोस हे. त्वम करता असी. मग आता तू करता असी म्हणजे तर तू करणार आहे. तुझ्यात करण्याची क्षमता आहे. मग तू करशील ना? हो, करीन. मग केल्यानंतर काहीतरी त्याचे इम्पॅक्ट येतील. त्याचं काय करायचं? ते तूच सांभाळायचे. करणार आहेस तू. त्याचे इम्पॅक्ट पण येणार. त्याचे त्याचे काहीतरी इम्पॅक्ट असतील ते पण तू सांभाळणार आहे. मग त्वम एव केवलम कर्तासी असं म्हटल्यानंतर काय येईल मनामध्ये? काय सांगतोय गणपती? अरे मी करता वगैरे दे सोडून. त्वमेव केवलम कर्तासी. हाती घेतलेले जे काही काम आहे, जगायचं म्हटल्यानंतर काहीतरी काम करावं लागणार आहे. रोज उठून. त्याचे परिणाम पण असणार आहेत. त्याची सगळी अकाउंटेबिलिटी, संपूर्ण उत्तरदायित्व पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हाती घेतलेल्या कामांचं आणि त्याच्या सर्व परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व. आज एक लेख वाचवीन मी तुम्हाला. या पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी वाचा तो. त्या पक्षाच्या उरात शिरला क्षर कोणाचा, असं एक कविता आहे. मी ते पाठवीन तुम्हाला. हा माणूस माझ्या राशीला का? असा प्रश्न आजपर्यंत कोणाला पडलाय नाही. असं कोणी या ग्रुपमध्ये आहे का? असा प्रश्न मागच्या आयुष्यामध्ये मला कधी आला नाही. हा माणूस माझ्या राशीला का? असा प्रश्न इथून पुढे पडला तर मनातल्या मनात म्हणायचं, त्वम एव केवलम कर्तासि. तुझ्यामुळे. तत्वमसी तुला कळलं नाही. तिथेच खरं कळायला पाहिजे होतं. सब माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे. त्या सभोवतालामध्ये हा पण माणूस आला. तो आला त्यालाही तू कारणीभूत आहेस. तो आहे त्यालाही तू कारणीभूत आहे. तो जाईल त्यालाही तू कारणीभूत आहे. मग कशाला उगाच आरडाओरडी करतो? ही माणसं माझ्याच राशीला का? त्वमेव केवलम कर्तासि. हे माझ्याच बाबतीत का होतं? तुला हवं होतं ते म्हणून. त्वमेव केवलम कर्तासि. आता बघा, आपल्यापैकी काही मंडळी म्हणतील, "असं कसं? माझं काहीही चुकलेलं नसताना माझ्या डोक्याशी अनेक प्रसंग आलेले आहेत." मी कुठे म्हणतोय? अथर्वशीर्ष एवढंच म्हणतं, की क्षमता माझ्यामध्ये आहे. हाती घेतलेल्या कामांचं आणि त्याच्या सर्व परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. ती क्षमता न वापरल्यामुळे बऱ्याचदा मी फ्रस्ट्रेट होतो. हे माझ्याच बाबतीत कसं घडतं? अरे ते आहे तुझ्यात ती क्षमता पेलण्याची. ते वापर, म्हणजे हा परत प्रश्न येणार नाही तुला. माझ्याच बाबतीत काय येतं? तू उलट म्हणायला लागशील, माझ्याच बाबतीत या कारणासाठी हे आलं होतं. यू विल अंडरस्टँड द रिझन बिहाइंड इट रादर दॅन निगेटिंग. सांगा, अथर्वशीर्ष नेईल की नाही स्थिरतेला? हा बॉस माझ्याच डोक्याशी का? अशा अनेक लोकांची येतात ना. यांच्याच बरोबर संसार कसा काय झाला बाबा कळत नाही मला. हे पण येतं काही वेळेला. सगळ्या बाबतीत येतं. नात्यात येतं, गोष्टींमध्ये येतं. अरे हे बघ, हे असं कुठलं इक्विपमेंट घेतलं ना, इथेच राहा दरवेळेला. कुठल्याही बाबतीत सजीव, निर्जीव हे असं मनात येत असतं. हे माझ्याच बाबतीत काय घडतं? त्वमेव केवलम कर्तासि. याचा अर्थ असा नाही की मी गिल्टी आहे. असा अर्थ नाही की मी अपराधी आहे. पण इथे विचार सुरू होतो, की अरे हां, माझ्यात ती क्षमता आहे, हे पेलण्याची. बघूया काय होतं ते. काय आहे तरी बघूया. त्वमेव केवलम धर्तासि. तुला काम तर करायचंय. काही माणसं तुला आवडणारी आलेली आहेत तुझ्याबरोबर. काही माणसं तुला नावडणारी आलेली आहेत. काही इक्विपमेंट्स, काही टेक्नॉलॉजीज तुला नको आहेत. पण काही आहेत तर हव्या आहेत. हवं आहे, नको आहे. मग काय उपयोग नाही. तुला ते सगळं सांभाळावं लागणार आहे आणि तुझ्याकडे ती सांभाळण्याची क्षमता आहे बाबा. त्वमेव केवलम धर्ता असी. धर्ता म्हणजे धारण करणं. आता हे पटापट फक्त अर्थ सांगतो हां. नाही समजला सोडून द्या. यापैकी कुठल्याही एका ऋतूचा अर्थ जरी समजला, तरी आजचा भाग झाला. काही काळजी करू नका. ट्रस्ट मी, एवढं मी नक्की सांगेन.
धरतासी तू काम घेतोयस हातात, काहीही न करता तू बसूच शकणार नाहीस. आणि हे पुन्हा माझं सांगणं नाहीये, ते कोणी सांगितलं मी सांगेन नंतर. त्वमेव केवलम धर्तासि. हातात तू काम घेतलंयस, माझ्याच राशीला का आलं म्हणून घेतलं असशील, किंवा नाही करूया असं घेतलं असशील, जे असेल ते त्याचे परिणाम सांभाळण्याची क्षमता तुझ्याकडे आहे. पण काम करत असताना, कुठलीही गोष्ट करत असताना ती पूर्ण करायला लागेल. काही गोष्टी लागतात तुला, माणसं आहेत, तुझी प्रिन्सिपल्स असतील, त्या कामाची स्वतःची अशी काही प्रिन्सिपल्स असतील, काही प्रोसेसेस असतील, यांना सांभाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. फार त्रास होतो बाबा हे सगळं सांभाळताना. ते होणार, नक्की आहे, माणूस आहे म्हटल्यावर त्रास होणार. पण मग अशा वेळेला अथर्वशीर्ष काय म्हणेल, नको काळजी करू, त्वमेव केवलम धर्तासि. सांभाळण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. आता वापरशील कसं तू बघ. मग कसं सांभाळू असा प्रश्न पडल्यानंतर भगवद्गीतेत काय बघायचं ते सांगूया. मग ते मी देईन पुढे पुढे रेफरन्स. हे बघ, हे क्षमता वापरायची कशी आहे इथे भगवद्गीतेत सांगितलंय तसं. पाठ नाही भगवद्गीता, पण एवढं नक्की सांगू शकतो. हे कसं करायचं, हे बघ इथे दिलं, बघ इथे त्यांनी चेकलिस्ट दिले कृष्णाने, इथे बेस्ट प्रॅक्टिसेस दिल्यात, आणि इथे मेजरमेंट दिले. एवढं तू केलंस की धरताशी जमणार आहे तुला. हे एवढं केलंस की गुणत्रयात इथे कळणार आहे तुला. हे एवढं केलंस की भूमी कळणार आहे तुला. अक्षरशः असं आहे. पण आधी अथर्वशीर्ष समजूया, मग थोडं थोडं भगवद्गीतेमधले रेफरन्स घेऊया, आणि मग बघूया या 4 आठवड्यामध्ये फलश्रुती मधलं कुठलं काही सांभाळता येतंय का. येणार प्रत्येकाला. मग हरतासी केवढे प्रश्न आहेत समोर आता, छोटी छोटी कामं करताना सुद्धा. कधी अप्रुव्हल अडकतं, कधी फायनान्स अडकतो, कधी माणूस वेळेवर येत नाही, कधी ते ठरवलेलं टूल आहे ते नीट होत नाही. काल जे आयटी इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा जे बघतात, केवढा गोंधळ झाला काल दिवसभर. केवढा प्रॉब्लेम. आता जे त्या इथे आहेत त्यांना केवढा प्रॉब्लेम असेल, घरी गेली नाहीत मंडळी 24-24 तास काल. एक मायक्रोसॉफ्ट त्यांनी केवढा गोंधळ घातला. एक ते जहाज ते पनामा कालव्यात अडकलं होतं काही महिन्यांपूर्वी. केवढा गोंधळ आपल्याला कल्पना नसेल, पण केवढा, जी माणसं त्याच्याशी कनेक्टेड आहेत केवढ्या प्रॉब्लेम मध्ये आली असतील. मग छोटे प्रश्न, की अरे बघ नेमकं बँक ट्रान्सफर करताना नेटवर्क गेलं, आहे की नाही प्रॉब्लेम, पासून ते अरे लॉक झालंय अकाउंट माझं इथपर्यंत. हो मग त्वमेव केवलम हरतासी. नको काळजी करू. कठीण आहे मान्य आहे, पण कठीण सोपं कसं करायचं विचारू ना आपण. समोर आलेल्या प्रश्नावर किंवा समस्येवर उपाय शोधून तो प्रश्न किंवा समस्या सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग आतापर्यंत काय पाहिलं आपण. चला आता शेवटची राहिली रुची. आपण पाहिलं काय, काय काय केलं, व्हॉट इज दॅट वी डिड टुडे, आजपर्यंत शेवटी जायच्या आधी. की बेसिकली आपण असं म्हटलं की अथर्वशीर्ष हे माझ्यासाठी म्हटलंय, मी माझ्यासाठी म्हणायचंय, माझ्यातल्या गणपतीचं सातत्याने स्मरण व्हावं म्हणून. मग गणपती कुठला, आता बघू आपण. पण अथर्व याचा अर्थ होतो स्टॅबिलिटी. सातत्याने जी झरझर 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 सुरू आहे ती कमी होईल. अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्यासाठी अथर्व शीर्षामध्ये काही टिप्स आहेत, त्या एलॅबोरेट भगवद्गीतेत केल्या आहेत, पण निदान ह्या तरी समजावून घ्या आधी. आणि मी कसं बोलतोय माझ्याशी त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अरे कठीण आहे खूप असं म्हटल्यानंतर कठीणच होणार पुढे. नाही हे कठीण आहे, पण सोपं करण्याचे नक्की मार्ग असणार आहे त्याच्यामध्ये. कसं सोपं करू? मला आत्ता जमत नाहीये. मग हे मी कसं जमवू? असे प्रश्न माझा पडायला लागतील. मग निदान माझा स्वसंवाद तरी चांगला होईल. आता तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न. आपण हरि ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि. 1, 2, 3, 4, 5 या ऋचा पाहिल्या, त्याच्यातले छोटे छोटे अर्थ समजावून घेतले, आणि मग अर्थ मराठीत मी सांगत असताना प्रत्येक वेळेला असे एक वाक्य यायचं. त्याच्यामध्ये कॉमन काही आहे का? बघा मी आता पटापट तुम्हाला त्या वाक्यांवरनं घेऊन जातो. काही कॉमन दिसतंय का बघा. हे ओम नमस्ते गणपतीचं वाक्य आहे. हे वाक्य आहे. मग आपण म्हटलं तत्वमसी. मग त्याचं हे वाक्य आहे. हां. मग कर्तासी. त्याचं वाक्य आहे, की बाबा
परिणामांचे संपूर्ण उत्तरदायित्व पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग धरतासी हाती घेतलेलं काम वगैरे सांभाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग हरतासी प्रश्नावर उपाय शोधून, समस्येवर उपाय शोधून समस्या सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. काय कॉमन आहे या सगळ्यामध्ये? क्षमता आहे. बस, क्षमता माझ्यामध्ये आहे, क्षमता माझ्यामध्ये आहे, क्षमता माझ्यामध्ये आहे. मग तो जो मगाचा जो गण म्हटला, ग्रुप म्हटला, तो कशांचा ग्रुप? क्षमतांचा ग्रुप माझ्या मूलाधारावर बसलेला आहे. मूलाधारच का निवडलं याचं डिस्कशन आपण 6व्या भागात करणार आहोत. त्यांनी सहस्त्रार का नाही, तो सहस्त्रार असं कारण आहे त्याला. तो आज्ञा असं नाही म्हटलं ते, तो विशुद्धी डायरेक्ट मूलाधार. मग गणपतीचा रंग लाल का, सगळं तिथे क्लिअर होणार. मूलाधार का, पण जे असेल ते असेल, आहे कुठेतरी. काय आहे? गण आहे, ग्रुप आहे. कसला ग्रुप आहे? अरे क्षमतांचा. मग तू कोण? अरे तुझ्या मूलाधारावर तो ग्रुप बसला असेल तर यू आर लीडर. तुझ्या आहेत त्या, मग वापरायचे कोणी? तू. असं गणपती सांगणार. धनंजय अरे काय मंगळवार संकष्टी असं नको करू, रोज रोज करायला पाहिजे तुला, असं सांगत जातो. आता शेवटची राहिली रुचा, काय आहे ती? त्वमेव सर्वम खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात आत्मासि नित्यम. आज सकाळी मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता, ज्यांनी बघितला असेल त्यांना परत बघायचा आहे. तो 4 मिनिटाचा आहे आणि सगळ्यांनी बघितला असेल तर मी आता तो दाखवणार नाही. नाही बघितला. मग बघूया, नाही नो बघितला. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आपण बघू. आता तुम्हाला दिसतंय वरती लिहिलंय त्वमेव सर्वम खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात आत्मासि नित्यम. बलुतेदार म्हणून मी कार्यक्रम केला होता. गणपती अथर्वशीर्ष लीडरशिप मॅनेजमेंट समजून घेण्यासाठी 12 लोकांबरोबर मी राहिलो होतो. म्हणजे त्यांच्याबरोबर जायचं, बघायचं काय काम करतात, ते कसे सांभाळतात स्वतःला, इतरांना, फ्रस्ट्रेट झाल्यावर कसे वागतात, आनंदी असताना कसे वागतात. मग त्याच्यातले अनेक मंडळी होते की सिनेमॅटोग्राफर होता, रेल्वे इंजिन ड्रायव्हर होते, फायटर पायलट. आता ज्यांच्याशी आपण ते 4 मिनिटं बघणार आहोत ते असे 2-2 तासाचे इंटरव्ह्यू आहेत सगळ्यांचे, त्याच्याबद्दलही नंतर सांगेन. पण हे 4 मिनिटाचं आपण ऐकणार. त्यांचं नाव विनीत कुलकर्णी. विनीत कुलकर्णी हे अंपायर, वन डे क्रिकेट, T20, IPL. त्या माणसाने त्याच्या मुलाखतीमध्ये जाता जाता एका रुचेचा अर्थ सांगून मला दिला. आपण हे बघूया. बेल ऐकू आली का? बेल सगळ्यांना तो आली. आली. हा, मग आता पुढचं पण आली. ऐकायला येईल. हा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. we would like to enjoy the game by applauding for the players. You are in the middle of the ground. A beautiful straight drive from Sachin goes past, or a beautiful cover drive from Rahul Dravid you see, but you can't applaud for that. So I would love to know what's your parameters to enjoy the game. It's a very good question actually, because I'd be lying if I say that I don't feel wow when the straight drive goes like this. But the thing is, it's a very hard thing to control your emotions. Absolutely. To keep a check on them. And over time we are trained to get the better of the emotions. Wonderful. The thing is, when you go onto the ground, if you are emotionally involved in the game, that can be the biggest distraction that you can have. So what we tend to do is, of course, we need to enjoy the game. Of course, we need to enjoy the game in our own way because it's a profession. And if I don't enjoy, I shouldn't be here. If I have to enjoy the game, what is something that will happen that will make me enjoy? Now, I am an umpire. I am supposed to be a facilitator. Right? Now, I play a backstage role. The game is for the players. Now, what would I enjoy? I would enjoy that the game ran smooth. Okay. I played a part in this game being successful. I was there. There were no issues, no player management issues, no match management issues. Okay. Which boiled down to the preparation we had again and the teamwork we have on the ground. Absolutely. Which will make me enjoy the game.
I will not enjoy the game if the game has been scratchy, has been a stop and start stuff, too many things happening, hold ups, players bickering with each other, umpires needing to intervene. Now that is not something I would like to enjoy, because those are the things we are supposed to nip in the bud. Of course, sometimes they get the better of us, because sometimes the emotions of the players will boil on the ground. Okay. They play it hard. You can understand that things will come out. But it's the umpire's job to just draw a line to it. But drawing a line doesn't mean holding a stick like a policeman and just stopping everybody. That's going to stop the game in itself. That's true. So rather than facilitating the game, you're going to be a hurdle to the game. So what I tend to look at always is play a backstage role. Let the players play. The people on the ground are not here to see you umpire. They're here to see the players play. That's true. That's And true. if you are not in focus, that means you have done a great job. Okay, so if people don't remember you, it's fantastic. Yes. Super. So you're in the game, but still you are outside the game. People don't notice you. Beautifully said, fine. facilitator. It has to be that I am in the game, but people feel that I am playing the backstage role. उरलेल्या 1 मिनिट नंतर पाहू. काय म्हणाला तो? आय एम इन द गेम. I'm the game. पीपल बट पीपल शुड फील दॅट आय एम नॉट इन द गेम. ब्रह्मासी आत्मासी. मी आहेच, पण मी नाहीये. आता हे जर का गोंधळ होत असेल हे सगळं, आपण अजून एक छोटं उदाहरण घेऊ आणि तिन्ही गोष्टी 2 उदाहरण आणि एक कन्सेप्ट पटकन समजावून देऊ. लहान मुलगा असतो बघा घरी, कोणाची गिरव, एक छोटस लहान म्हणजे लहान मुलगा ज्याला माणूसपणाची झालर चढलेली नाहीये त्या वयापर्यंत 2 वर्षपर्यंत 3 वर्षपर्यंत असलेला असं. त्या लहान मुलाला ज्या वेळेला त्याची आई किंवा बाबा किंवा आजोबा आजी असे घेऊन येतात बाहेर, त्यावेळेला सगळे आजूबाजूचे तिकडे येतात. खेळायला सुरुवात होते त्याची, खेळतात त्याच्याबरोबर मंडळी, आणि मग त्या बाळाला कुठेतरी भूक लागते किंवा काही, मग त्याची आई किंवा आजोबा परत त्याला घेऊन जातात. पण हा खेळ सुरू राहतो. मग त्या खेळ जे काय आहे ते जे खेळ खेळणारे असतील मंडळी काही आली, याच्या कारणामुळे एकत्र जमलेली मंडळी, ते बाळ जरी निघून गेलं तरी त्यांची कामं चालू ठेवतात. की अरे तुम्ही एकत्र कसे आलात? तो आला होता ना, ते छोटं आलं होतं ना, ते आलं की धमाल येते. पण मग ते आत्ता कुठे आहे? नाही ते गेलं. मग नाही आमचा खेळ सुरू झाला. ब्रह्मासी आत्मासी. आय एम इन द गेम, बट आय एम नॉट इन द गेम. पीपल शुड फील दॅट आय एम नॉट इन द गेम, इन्क्लुडिंग मी. की मी आहे. मग त्याला पुढे मी ज्याला विचारलं ते फक्त एकदा ऐकू. इतकं सुरेख सांगितलं त्यांनी. संपूर्ण अथर्व शीर्षाच्या पहिल्या भागाचा त्यांनी समरी दिली, जी मला आता सांगायची गरजच नाहीये. त्याला मी काउंटर विचारला त्याला की डज इट मीन डिटॅचमेंट. बघा त्यांनी काय उत्तर दिलं. हार्डली 30-35 सेकंदात त्यांनी क्लिअर केलं मॅटर. In Bhagavad Gita, confirmation from Lord Krishna saying that those who are self-realized, they ultimately reach the goal where na karoti cha na lipyate. They do, but they appear that they are not doing, and they are in midst of the emotion, but they are not get attached by the emotion. Actually, the detachment probably that works with you. Detachment is, I wouldn't say it's the proper word, because if you are detached from the game, I would say you are not emotionally attached. I'll get the word emotion again. That's fantastic. Okay. Because if I'm detached from the game, then I'm not in the game. Okay. Right. I have to be attached to the game, but I would say emotionally detached. that's the word I would use. संपूर्ण भगवद्गीता कृष्ण अर्जुनाच्या कानाशी हेच सांगत आलंय, मुक्त संग समाचर. तू अडकू नको रे बाबा. अडकलास की गेलास. अडकू नको, तू अडकू नको. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या सुटकेची कथा आहे. मी सांगतो सुद्धा अनेकदा, अर्जुनाच्या सुटकेची कथा असा प्रोग्रामच करतो मी. ते तत्वज्ञान वगैरे राहू दे बाजूला. माझ्यासारखा एक मनुष्य भर रणांगणात अडकलेला होता. रणांगणाची त्याला काही भीती नव्हती. तो कशात वेगळ्याच ठिकाणी अडकलेला होता. एवढंच सांगत होता त्याचा मित्र, बाबा अडकू नको, बाबा अडकू नको, तू अडकलास, तू बाहेर पड.
अडकू नको, अडकू नको. त्वमेव केवलम सांगत आला तो. त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम. अर्जुना, अरे अडकू नको, पड पड, बाहेर पड. पण बाहेर पडून युद्ध संपून नाही चालणार तुला. जाणार कुठे? तिथे काहीतरी उभं करशील बोलतच. अडकू नको, आत अडकलायस ते म्हणून बाहेर अडकलायस. हरि ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. तुझं मनात जे आहे ना ते तुला बाहेर दिसतं बघ आता. त्वमेव केवलम करतासी, पण याच्यातनं बाहेर पडायची ताकद तुझ्यात आहे. धरतासी, सांभाळण्याची ताकद तुझ्यात आहे. मग म्हण आता पाहू. मग ह्या रुचेचं जर का आपण असं म्हटलं तर काय म्हणू शकू आपण इथे की ठीक आहे, त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी. आता मला गणपती म्हणाला माझ्यासमोर आणि मग तो चितळे मास्तरांसारखा विचारतो, सांग स्पेलिंग परत आता. काय कळलं सांग तुला धनंजय? त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम. काय कळलं? मग मी सांगतो त्याला, हे बघ तू जे आता मला सांगितलंस त्याच्यातनं मला असा अर्थ कळला. सर्व समावेशकता, जे सध्या रोज उठून इन्क्लुझिव्हनेस, कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये जा, नाहीतर कुठल्याही पॉलिटिशियन्स कडे जा, तो फक्त एवढंच आरडाओरडी करतोय. सर्व समावेशकता, डिस्क्रिमिनेशन नाही कुठे. सर्व समावेशकता हा ब्रह्माचा जो गुण आहे तो माझ्यात आहेच. आणि म्हणूनच सर्वांना एकत्र घेऊन सर्व समावेशकतेने काम करण्याची, कोणाला कमी जास्त लेखायचं नाही, जास्ती लेखायचं नाही, कमी लेखायचं नाही, सगळंच समावेशकता. मात्र हे करत असताना कुठेही गुंतून न पडण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये आहे. मग गुंतून न पडणं म्हणजे जे करतो त्याच्यापासून लांब जाणं का, पळून जाणं का? ज्याच्यामध्ये किंवा ज्या गोष्टीमध्ये गुंतू ती गोष्टच बंद करणं का? दॅट इज सेपरेशन. सेपरेशन विल किल वन फाईन डे. नाही, तसं नाहीये. त्याच्यात राहायचंच आहे, पूर्ण आनंद घ्यायचा आहे, पण तरी अडकायचं नाही. कारण हरिओम नमस्ते गणपती आहे. अरे तू आहेस, तुझ्याकडे ताकद आहे तेवढी, काय चिंता करतो? मग या 7 ऋचा जरी शांतपणे बघून घेतल्या ना तर काय ताकद आहे बघा. आता फक्त 1 मिनिट तुम्ही डोळे मिटून बसा आणि मी म्हणणार आहे फक्त एका पाठोपाठ एक, शांतपणे. अगदी सगळं मिळून हे सांगायला मला म्हटलं असं 1 ते 1.5 मिनिट लागेल. म्हणू नका, नुसतं ऐका. हरि ओम नमस्ते गणपतये. माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग ठेवतोयस का तू तसं स्मरण? त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. सभोवताली जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवताला मीच जबाबदार आहे, हे समजावून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग घेतलंस का रे आज समजावून? झाली होती ना सकाळी चिडचिड थोडी? त्वमेव केवलम करता असी. हाती घेतलेल्या कामाचं आणि त्याच्या सगळ्या परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व, कम्प्लीट अकाउंटेबिलिटी पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग ती वापरतोस का? काल म्हणून गेलास अचानक की ह्याच्यामुळे हे असं झालं. बघा, उद्या नको करू असं. त्वमेव केवलम धरता असी. हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याचे. त्याचप्रमाणे ज्या काही गोष्टी लागतायत, माणसं आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, प्रोसेसेस आहेत, त्यांना सांभाळण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग आता वापरतोयस का ती क्षमता धनंजय? तर बघ आता मागच्या आठवड्यापासून सोडून दिलेलं काम. कंटाळा केलाच ना थोडा, चला चला चला. त्वमेव केवलम हरतासी. समोर आलेल्या प्रश्नावर किंवा समस्येवर उपाय शोधून तो प्रश्न ते येणारच आहेत, समस्या असणारच आहेत, पण त्या सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. वापरतोस का तू? का कंटाळतोस, कुठेतरी दुसरीकडे बोट दाखवतोस? नाही ना? चला वापराला. त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी त्वम साक्षात आत्मासी नित्यम. सर्व समावेशकता हा ब्रह्माचा गुण माझ्यात आहे आणि म्हणूनच सर्वांना एकत्र घेऊन सर्व समावेशकतेने काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग ती वापरतो का मी? भेदभाव करतोय का मी? मनात येतोय का मी? नाही ना? चला. मात्र हे करत असताना कुठेही गुंतून न पडण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये आहे. मग क्षमता मी वापरतोय का ती? गुंतायला नको म्हणून कुठल्या गोष्टीचा किंवा कुठल्या व्यक्तीचा तिरस्कार नाही ना करत आहे. हे नकोच म्हणून पळून नाही ना जात आहे. नाही ना? ठीक आहे, चला. हा तो स्वसंवाद.
पण एक प्रश्न आहे मला विचारा. की हे जरी आहे ही अलिप्तता म्हणता येईल याला कदाचित, तर ही अलिप्तता ही जरी समजली तरीही प्लीज प्लीज. तरीही तरीही हे जे भाव जे दिलेले आहेत मनामध्ये राग लोभ हे जे आहेत हे आल्याशिवाय राहत नाही आणि जर हे नाही आले तर माझं स्थानच कुठेतरी वेगळं होऊन जाईल क्या बात आहे, नाही. क्या बात आहे. आता ह्याचं काय सुरेख डॉक्टर, याचं उत्तर अथर्व शीर्षामध्ये 4थ्या भागात दिलंय. ओ आणि मगाशी अतुल बोलून गेला एकदंतायाचा कुठे अर्थ होतो हे बघ ह्याच्याचसाठी सांगितलं. हा प्रश्न मनात आला सेलिब्रेट. म्हणजे मला माहिती नाही आपण आता जर का एकत्र असतो तर मी कॅडबरी आणून तुमच्या हातात दिली असती. जस्ट सेलिब्रेट, दिस इज व्हॉट प्रिसाइसली द क्वेश्चन दॅट आय मस्ट गेट इनटू. की असं याचा अर्थ भावना हो येऊ देत ना, भावना सोडायच्या नाही. नाही नाही, म्हणून तर पु ल देशपांड्यांनी व्यक्ती आणि वल्ली करून ठेवल्या. आपल्याला होमवर्क घेणार आहे हा. की म्हणून तर जे के मालवणकर बापूंचा ऐकायचा, म्हणून तर रावसाहेब पुलंचे ऐकायचे. रावसाहेबांसारखे निकळ, त्यांना राग होता, लोभ होता, प्रेम होतं, शिवीगाळ करायचे, पण अडकले नाहीत बघा. अलिप्तता इज नॉट रन अवे. हेच आपण समजून घेणार आहोत आता. बस दॅट्स ऑल. पण हे आपण अनुभव घेऊ. म्हणजे मी काहीतरी सांगणार त्यापेक्षा वी हॅव, म्हणजे अजून आपल्याकडे 3 आठवडे आहेत. भरपूर वेळ आहे, मस्त वेळ आहे. आपण करत जाऊ. हा प्रश्न टाका ना त्या ग्रुपवर आणि लेट्स रिफ्लेक्ट. की मी पहिल्यांदा असा प्रश्न येतो की थोडस ऍडिशन सांगतोय, पण याची प्रॅक्टिस त्वम भूमी या रुचेपासून सुरू होते. की मी म्हणतोय राग, द्वेष, लोभ, चिडचिड, हे ते या सगळ्या भावना आहेत. ओके, त्या भावना पाहिल्या का रे? डिड आय ऍटलीस्ट एक्सपिरियन्स देम विदाउट, म्हणजे कमिंग टू द कन्क्लुजन की राग नको, लोभ नको. आहे ना, तो बघितला का मी पूर्ण चॉईसलेसली? भूमी कृष्णाची टीप आहे, माझी नाही बाबा, याच्यात काय माझं नाही. आगम आपा ऐनो नित्या तान तितिक्षस्व भारत, ते येणार जाणार, पण तू बघ, पळू नको. अथर्वशीर्ष आता सांगून गेलाय की ही क्षमता माझ्यामध्ये आहे आणि आपण ह्या वापरणार आहोत. वापरण्याच्या आधी आपण ह्या क्षमतांच्या ऍप्लिकेशनचा इंडेक्स काढणार आहोत. तुम्ही म्हणाल अरे अथर्वशीर्षाचं आहे का काय, काय चाललंय? रोकडं आहे आपलं अध्यात्म, चर्चा नाहीये. स्ट्रेट कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये. आपण बघूया कॅल्क्युलेशन. फॉर एक्झाम्पल, जर का आपण पुढच्या आपण एक 4-5 महिन्यात भेटलो, समजा आता डॉक्टर शहा आपण दोघं भेटलो मुंबईला, किंवा राहुलला भेटलो, किंवा गायत्रीला भेटलो पुण्यामध्ये. मी संघ विचारलं काय सध्या काय चालू आहे, असं म्हटल्यानंतर आपण जनरली काय उत्तर होतं, छान चालू आहे सगळं हे ते, किंवा वेगवेगळे टोन्स असतात आपले. आपल्या ग्रुप मधली माणसं जर का एकत्र भेटली एकमेकाला आणि एकमेकाला प्रश्न विचारला काय सध्या काय चालू आहे, तर त्याला उत्तर असं द्यायचं काय अवश्रोतारम 0.62, वर्किंग ऑन त्वमभूमी 0.47. ओके. नाही तर हे कर्मकांडातच जाईल आणि जे जातोय. त्यामुळे आता जे गणपती उत्सव येणार आहे ना, ती अॅन्युअल रिव्ह्यू मीटिंग आहे. दर महिन्याची संकष्टी ही मंथली रिव्ह्यू मीटिंग आहे. अंगारकी डिस्गाईज चेक सरप्राईज मीटिंग आहे, रिव्ह्यू मीटिंग. अरे तू येऊ अचानक आली, अचानक आली, येऊ दे. राईट, म्हणजे 12 रिव्ह्यू संकष्टी चतुर्थीच्या नावाने, एक मंथली रिव्ह्यू, एक अॅन्युअल बिझनेस रिव्ह्यू, आणि मंगळवार आहेच वीकली रिव्ह्यू मीटिंग. ती रिव्ह्यू मी माझा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी गणपतीला चेअरमन म्हणून बोलवा मीटिंगचा, बस तिथे. आणि मी सांगणार आहे पुढचे 3 आठवडे, असं मी मागच्या 3 आठवड्यापूर्वी म्हटलं होतं की आय विल वर्क ऑन अववक्तारम. सध्याचा माझा अववक्तारम या रुचेचा वापराचा इंडेक्स 0.43 आहे. या कारणामुळे तो 0.43 वर आहे. या 3 आठवड्यामध्ये मला तो 0.45 वर न्यायचा आहे, म्हणून या गोष्टी करीन. केल्या का? दॅट इज सहस्त्रावर्तन. आणि हे आपण पुढच्या भागापासून चालू करणार आहोत. आणि आता डॉक्टर शहा तू काय मस्त प्रश्न विचारलास, ह्याचा वापर करून आपण पुढे जाणार आहोत. आणि आपण बघणार, फक्त आता पहिल्याच भागात एकदम एवढं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स आणि ट्रेंड अनालिसिस नको. हा, त्यामुळे पुढच्या भागात हे आकडेमोड येणार आहे आणि बघा येईल की नाही. इज ओके?
येस. मग काही जस्ट प्रश्न विचारतो मी तुम्हाला सगळ्यांना. हम्म. आत्ता आपण म्हटलं ओम नमस्ते गणपतय्या. त्याचं आपण असं म्हटलं की माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतो. माझ्यामधील गणपतीचे सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. ओके. मग ती क्षमता वापरतो का? क्षमतेचा वापर करतोस. मग नक्की मला काहीतरी प्रश्न विचारावे लागतील आणि ते प्रश्न ॲक्शन ओरिएंटेड लागतील. म्हणून हे मी प्रश्न काढलेत. आपण या संपूर्ण 4 आठवड्यांमध्ये किंवा 4 वीकेंड्समध्ये हे प्रश्न काढणार आहोत स्वतःसाठी. की ओम नमस्ते गणपती म्हटल्यानंतर हे मनात आलं, हे मी देईन तुम्हाला लिहून देणार आहे सगळं, काळजी करू नका. हे प्रश्न विचारायचे. काय रे? स्मरण ठेवण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे असं म्हणतोयस रोज उठून तू. ठेवतो का तू स्मरण? माझ्यामध्ये गणपती आहे यावर माझा विश्वास आहे का? प्रश्न आहे. मग हा प्रश्न आहे. मग मला उत्तर द्यायचं आहे. नाही नाही द्या भाऊ हां. आपण हे प्रश्न वाचून घेऊ, मग प्रश्न घेऊ. प्रत्येकाने नाही आधी या नाही प्रश्नाचं हा उत्तर प्रश्न द्या. आहे. हा हां, तुम्ही प्रश्न विचारला, हा पण प्रश्न विचारला. माझ्यामध्ये गणपती आहे यावर हां, माझा हां, विश्वास आहे का हे हां, विचारताना पण मला प्रश्न पडलाय. हां. परफेक्ट. हा. म्हणजे हे विचारताना प्रश्न पडलाय काहीतरी. तो काय प्रश्न आहे मग? तो प्रश्न खरं माझ्यामध्ये आहे का आहे का? हे मला हां. माहिती नाहीये. ग्रेट. म्हणजे नाहीये असेही मी सांगू शकत नाहीये आणि नाही आहेच असेही मी सांगू शकत नाही. असे पण फाईन. नाही सांगता येत. दॅट्स अन अपॉर्च्युनिटी फॉर एन्क्वायरी. लेट्स एन्क्वायर. हां. म्हणजे मग ह्याचं उत्तर काय तुम्ही दिलंत? काय माहिती नाही बुवा. असू दे. देऊया उत्तर त्याचं. बिल- माझ्यामधील बिल- गणपतीला मी मान देतो का? समजा असलाच असं धरून चालू. लेट्स अब्झ्युम. मग सगळ्यांनाच विचारतोय हा प्रश्न. माझ्यामधील गणपतीला मी मान देतो का? काय उत्तर द्याल? द्या उत्तर, लाजू नका. लहान फारसं मुलं नाही, आहेत. म्हणून तर मी काही प्रश्न आल्यावर ह्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ का असे प्रश्न पडतात. हां. म्हणजे फारसा नाही. हां. आता बघा फारसा नाही. अगदी अगदी गुड, बरोबर. गुड. बरं. मला स्वतःला मी मान देतो का? देतो. देतो, मान पण त्याचं देतो का प्रमाण कमी नाही जास्त असतं. देतो पण त्याचं नाही प्रमाण कमी जास्त असतं. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. मान देतो का म्हणण्यापेक्षा हां. दुसऱ्याने मान द्यावा ही अपेक्षा आहे. हां. म्हणजे मी मला देतो का? तर मी मला दिलेला मान हा लोकांनी मला दिलेल्या मानावर अवलंबून आहे. ओके. नो आहे. प्रॉब्लेम. असं काहीतरी असेल. प्रत्येकाची उत्तर वेगळी असणार. डोंट वरी. माझ्यामध्ये असलेल्या क्षमता मी लक्षात ठेवतो का? फार कमी वेळा. बास. काही प्रमाणात ठेवतो. हां, बास. मग आता काय केलं आपण ॲड्जेक्टिव्ह, इंट्युएटिव्ह एक्सप्रेशन्स होती आपली. की अगदी असे अगदी सगळे चेहरे अगदी होते आपले. हां. बिलकुल मग काय बिलकुल. आपण म्हटलं की फार वेळा नाही, असं नाही, तसं नाही. मग याला मी उद्या स्केल देणार आहे. की असं उत्तर असेल तर हा स्कोर करा. असं उत्तर असेल तर हा स्कोर करा. या स्कोरला खरा अर्थ नाहीये काही. का अर्थ नाहीये? कारण तो स्कोर टँजिबल हवं. सगुणात खेळायची आपल्याला झाली सवय. आणि कुठलाही नंबर हा सगुण आहे आणि तो सगुण दिसला तरच आपण जागे होऊ. नाहीतर खरं जागे व्हायच्या आतमध्ये आहोत आपण जागे, पण बाहेर झोपलोय. म्हणून मग आपण नंबरिंग कॅल्क्युलेशन करणार आहोत. हे बघ, या प्रश्नाचं उत्तर हे दिलंस तर 4 मार्क, हे दिलंस तर 3 मार्क, हे दिलंस तर 2 मार्क, हे मार्क्स नाही. ओके, चला. मग या सगळ्या प्रश्नांची टोटल किती? अमुक. मग मॅक्सिमम मार्क किती आहेत? एवढे. सांग किती आलं? ओके, 16/24. 16/24 मग किती आलं रे? 0.75. का किती आले? काय असेल ते 16/24 जे असतील ते 8 2 16 8 24 0.66. अच्छा. म्हणजे हरिओम नमस्ते गणपते 0.66 वर चाललंय आता माझं. कशामुळे 0.66 वर चाललंय? तर ते दुसऱ्या प्रश्नाचा स्कोर कमी आहे. मग तो कसा वाढवशील? हा. असा वाढवशील. आणि आता आवर्तनाच्या नावाखाली जी गंमत चालते, थोडं स्पष्ट बोलतोय, रागावू नका. राग आला तर मी आधीच माफी मागतो. पण आवर्तनाच्या नावाखाली जे काही फार्स चालतो, काय हुशार माणसं आहेत बघा. आवर्तन आजोबांनी मला सांगितलं होतं, आमच्या घरी आवर्तनं होऊ दिली नाहीत आजोबांनी. स्पष्ट सांगायचे. मला फुकट घालवायला तेवढा वेळ नाही. फार रोखठोक होते ते. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आवर्तनं करतायत ना, त्याच्यासाठी तर नाहीच नाही. त्यापेक्षा मी आणि धन्या आम्ही झोपू किंवा नवीन त्याला नाटक सांगेन एखादं किंवा शेक्सपियरची कथा वाचू, असं सरळ सांगितलेलं आहे आमच्याकडे गुरुजींना सुद्धा, आजोबांनी. कारण हरिओम नमस्ते गणपती अशा पद्धतीने जर का आवर्तन करणार असाल
तर त्यापेक्षा मी आणि धन्या कुठला तरी पियानो ऐकू. पण तुमच्या रोखठोक सांगितलेलं आहे त्यांनी. मुळात ते विचारायचे, "धन्या, तुला आवर्तनचा अर्थ माहिती आहे?" म्हटलं, "नाही माहिती." "बरं जाऊ दे. आमरणचा अर्थ माहिती आहे?" "हो, ते परवा तुम्ही काहीतरी ती मेंबरशिप घेतली." "मग आमरण म्हणजे?" "मरेपर्यंत." "मग आवर्तनचा अर्थ काय होतो?" "वर्तनापर्यंत." आवर्तन या शब्दाला आपण म्हणणं इतकं करप्शन केलंय. हम्म. इतकं करप्शन. यम यम कामवधी ते तम तमनेन साधयेत सहस्त्रावर्तनात. 1000 वेळा म्हटलं, की मला जे काम हवंय ते सगळं होईल. ही पण श्रद्धाच आहे. कृष्णाने या श्रद्धेला तामसिक श्रद्धा म्हटलंय. अरे काय म्हणताय माहितीये का? कशा करता म्हणताय माहितीये का? जे करताय त्याच्या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का? असं कृष्ण विचारतो. म्हणून आमच्याकडे होऊन दिली नव्हती. तर ते नेहमी म्हणायचे, आवर्तन या रुचेमध्ये जे अपेक्षित आहे, त्या क्षमतेचा संपूर्ण वापर करेपर्यंत तुला त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कोणीतरी विचारलं असेल, "किती वेळा करू?" "जा 1000 वेळा लिहून आण." म्हणून ते सहस्त्र आवर्तनात झालं. म्हणजे 1-2 नी होणार नाहीये. कमीत कमी 1000 वेळा तुला प्रॅक्टिस करावी लागेल. भीमसेनजींनी मुलाखतीत सांगितलं होतं, "उदबत्ती संपेपर्यंत आमचे गुरु आमच्याकडनं एक-एक तान म्हणून घ्यायचे. सहस्त्र आवर्तनात यम यम काममध्ये ते म्हणेल तो सूर त्यांच्या गळ्यातनं म्हणेल त्या वेळेला यायचा. यम यम काममध्ये ते तम तमनेन साधयेत. मग आवर्तन हे असं करायचं आहे. त्यामुळे तुम्ही आवर्तन करत असाल तर त्याच्या मागचं काहीच म्हणणं नाही हां. ज्याची त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. फक्त कृष्णाने विचारून ठेवलं, "सांगतोस का तुझ्या श्रद्धेची क्वालिटी काय आहे? सत्व, रज की तम?" मग तुला पुढची गंमत सांगीन. असं 17 अध्यायात चिमटा काढलेला आहे त्यांनी. पण असं हे गणपती अथर्वशीर्ष. तर हे आपण आपल्यासाठी म्हणणार आहोत. 8 भागात आपण म्हणणार आहोत. उद्या 9 वाजता पुन्हा सुरू होणार आहे. ज्यांना अजूनही या भागामध्ये यायचं असेल, रजिस्टर करायचं असेल, या प्रवासात यायचं असेल, कारण हा प्रवास आहे. आनंदाने या. डीजी एक प्रश्न विचारू शकतो? प्लीज, प्लीज, प्लीज. नो ओके. प्रॉब्लेम. सो पहिला पॉइंट काय आहे की गणपती आपल्यामध्ये आहे, ऍक्सेप्टेड. ते पटलं पण. म्हणजे दुसरी गोष्ट आहे की आपल्यातल्या ज्या क्षमता आहेत, म्हणजे ज्या क्षमता मेन्शन केलेल्या आहेत अथर्वशीर्षामध्ये, त्या आपल्यामध्ये आहेत. ह्याच्याशी पण विश्वास बसतो, सगळं होतं. पण आता मुद्दा काय की एक-एक क्षमता जोपर्यंत डेव्हलप होत नाहीत, राईट? आणि आपण त्याच्यावरती काम करतो. आपल्याला माहिती आहे ही क्षमता आहे. त्या डेव्हलप होत नाहीत, त्यात एक्सपर्टीज मिळत नाही, त्यात पॉलिश होत नाही. तर ती जी थर्ड स्टेज जी म्हणतोय की ज्या क्षमतांचा विकास होणं किंवा क्षमतांमध्ये एक्सपर्टीज मिळवणं. एक्सपर्टीज नाही, पण ॲट लीस्ट टू द सम एक्सटेंट आपल्याला त्या आचरणात आणता याव्यात. त्यासाठी जेव्हा आपण डे टू डे लाईफमध्ये त्याचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा इतके मल्टिपल मार्ग असतात एखाद्या पॉइंटसाठी. तो कसा निवडायचा? पण माझा प्रश्न हा आहे की प्रत्येक क्षमतेवरती काम कसं करायचं आणि ती डेव्हलप कशी करायची हे दिलेलं नाहीये अथर्वशीर्षामध्ये. हा माझा पॉइंट. ओके, वेल क्षमता सेड. आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे, पण प्रत्येक क्षमतेवरती काम कसं करायचं आणि ते पॉलिश कशा करायचे हे दिलं नाही, असं मला परफेक्टली वाटतं. ऑल राईट. फक्त पुढे जायच्या आधी एक फक्त प्रश्न विचारतो. ऑफकोर्स वी कॅन कंटिन्यू. जरी 10-15 म्हटले असले तरी सुद्धा आय हॅव टाइम. अनेक लोकांना वजन कमी करायचा प्रश्न असतो, की माझं वजन कमी झालं पाहिजे. ज्यांना नाहीये ते नाहीये. पण आज असतं की नाही काही लोकांना, आजकाल फारच जड झालं, जरा वजन कमी झालं पाहिजे, बेली कमी झाली पाहिजे, असं असतं की नाही? उदाहरण द्या, तुमच्या आवाजावरनं तुम्ही मला जाड वाटत नाही आहात, उंच व्यक्तिमत्व असेल, उभा चेहरा, नाक सरळ, डोळे खोल गेलेले. मला माहिती नाही कोणी प्रश्न विचारला, पण आवाजावरनं अंदाज तसा येतोय. तुम्हाला हा दिस प्रश्न नसावा. हां? विनायक कुंटेकर. मी पूर्ण सेशन केले होते हां. अथर्व. मग आता समजा कोणाला असा प्रश्न आहे, की माझं वजन कमी झालं पाहिजे. मग मी विचारणार ना, "का रे बाबा वजन कितीने कमी झालं पाहिजे?" "नाही, नाही, वजन थोडं तरी कमी झालं पाहिजे." वजन थोडं तरी कमी झालं पाहिजे. या उत्तराला तुम्ही सेन्स कसा आणाल? त्याला टँजिबिलिटी आणा, की आत्ता वजन किती आहे तुझं? 75. तुला किती यायला हवंय? 60. ओके, म्हणजे 75 ते 60 परफेक्टली ऑलराइट. मग तुमचा कनेक्ट येतो, की वजन कमी करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मग ते दीक्षित सांगून गेले, दिवेकर मध्ये सांगतात. कोणीतरी अजून ते 16 आवर काहीतरी असंख्य मार्ग आहेत. मार्ग कुठला निवडू याच्या आधी जायचंय कुठे हे महत्वाचं आहे. ओके. बरोबर? मग जायचंय कुठे हेच जर का डेफिनेशन नसेल,
तर काय मार्ग कुठला, आणि तो गोंधळच होतोय. अथर्व शीर्ष एक स्टेप पुढे घेऊन जातं, नुसत्या क्षमता सांगत नाहीत, त्याच्यावर आपण आता जे काम करणार आहोत ना, हाच या कोर्सचा खरा गाभा आहे. की अथर्व शीर्षाचा अर्थ ठीक आहे, माझ्यामध्ये ही संपूर्ण क्षमता आहे, त्याचा वापर मी किती करतोय. म्हणून म्हटलं आता आपलं कॅल्क्युलेशन किती आलं, 16/24. म्हणजे हरिओम नमस्ते गणपतये, माझ्यामधल्या अमर्याद क्षमतांना सातत्याने स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, पण ते मी फक्त आता 0.66 करतोय. हा, अच्छा, मग तुला वाढवायचंय, कितीपर्यंत घेऊन जायचं रे तुला? नाही, 1 व्हायला पाहिजे. लेट्स नॉट गेट इन टू द ड्रीम्स. पुढच्या 2 आठवड्यामध्ये किती घेऊन जायचंय तुला? नाही, 0.66 टू 0.7. फॅन्टॅस्टिक. सो 0.4 वाढवण्यासाठी काय करशील? नाही, मी माझ्या समोर बोर्ड लिहीन की माझ्याकडे या क्षमता आहे. ओके, नेक्स्ट. अजून काही? अलार्म लावीन माझ्या फोनमध्ये की अशाने, म्हणजे तुला काहीतरी ऍक्शन सापडणार. बट एव्हरी ऍक्शन विल हॅव सम पर्पज, दॅट आय वॉन्ट टू इन्क्रीज द डेल्टा बाय 0.4. बस. प्रश्न ऍक्शनचा नाहीये, प्रश्न पर्पजचा आहे. ओके. त्यामुळे मोठं या कोर्समध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन जर का मी म्हणेन की व्हॉट इज द डिलिव्हरेबल, व्हॉट इज द टेक अवे, आय विल नो माय करंट स्टेट, आणि मग डिझायर स्टेटला जाण्यासाठी काहीतरी बघू. मग अजून एक प्रश्न येतो जो तू विचारला नाहीये, अरे 45 याच्यावर काम करायचं मला, हे कठीण आहे सगळं, असं येऊ शकतं का? मग त्याला मी एक आत्ताच मेटाफोर देऊन जातो. आय नो इट इज 7 मिनिट्स दिले, पण एक पटकन मेटाफोर देतो. इथून पुढे अथर्व शीर्ष जेव्हा म्हणाल ना, त्यावेळेला तुम्ही स्वतःला मेंढपाळाच्या वेशात बघा. मुंडासं बांधला तर प्रत्येकाचा मेंढपाळ वेगळा, युरोप मधला मेंढपाळ वेगळा, स्पेन मधला वेगळा, वरती गेलात नॉर्वेला तर तिकडे अजून वेगळा कुठला तरी. कुठलाही मेंढपाळ घ्या, एक नक्की, त्या मेंढपाळाकडे मेंढ्या असणार. मग 45 मेंढ्या आहेत त्या मेंढपाळाकडे, असं धरून चाला. आणि या मेंढपाळाला आता ह्या सगळ्या मेंढ्यांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला घेऊन जायचंय. त्यावेळेला तो मेंढपाळ कसा घेऊन जातो? व्हॉट इज द टॅक्टिक्स दॅट यूज? तो त्यांना सगळ्यांना एका चला रे लाईनीत उभे राहा असं म्हणतो का? शक्यच नाही, मेंढ्या आहेत त्या, कसे लाईनीत उभे राहणार ते? मग तो काय करतो? जाऊ दे, एक धरतो आणि तिला घेऊन जातो. 45 पैकी एक धरली, उरलेल्या 44 त्याला फॉलो करतात. अथर्व शीर्षामधला ऋचा या मेंढ्या आहेत. आत्ता 1.66 ला आहे, तिला मला 1 ला घ्यायचं. खरं तर सगळ्यांनाच 1 ला घेऊन जायचं मला, कुठे ते 45च्या नादाला लागू. पॉईंट एका वेळेला उचल, हरिओम नमस्ते गणपतीला घे, किंवा अववक्तार जी मेंढी तुला आवडली ती धर, पुढे आण तिला आणि घेऊन जा. बाकीचे चट येतात की नाही बघ. ओके. झालं. कर्तासी म्हटलंस की कर्ण, म्हणजे त्याच्यात बोलणं पण आलं. म्हणजे कर्तासीवर जर का मी फोकस द्यायला लागलो तर सगळ्या क्रियांवर फोकस येईल, त्यात एक बोलणं पण आलं. अववक्तारम, अरे मग काल कसं बोलून गेलास? अव पश्चात्तात, आता उद्या असं नाही करायचं. अव पुरस्तात, किती बडबडतोयस? अव दक्षिणात्तात, बोलताना कधीतरी वेळेत पैशाचा केला होतास विचार. अव उत्तरात्तात, कोणाकडनं व्हॅलिडेशन करून घेतलंयस. अव ऊर्ध्वात्तात, तो उलट सुलट बोलला, झालं तुझं सटकलं. अव अधरात्तात. तू एक ऋचा घे, त्याच्यावर काम करायला सुरुवात कर, पण उरलेल्या 44 येतात की नाही बघ. सगळ्यांना सांगतोय मी तसं. सो दॅट्स रिझन आय टोल्ड इन द बिगिनिंग. काहीही समजलं नाही 90-60 मिनिटांमधलं, 75 मिनिटांमधलं एक काहीतरी समजलं. वी आर मच मोर दॅन व्हॉट वी आर सपोज टू. बिनधास्त. मग आता ह्या 7 ऋचांपैकी जी काय आवडली असेल ती एक धरा मनात, आणि बघू काय करायचं त्याचं. मग सांगा ट्रू फॉल्स, पटकन पटापट सांगायचं. आता एवढं तुम्ही इंटरेस्ट दाखवल्या म्हणून मी अजून काही प्रश्न विचारतो. ट्रू ऑर फॉल्स, मार्क द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अथर्व शीर्ष गणपतीसाठी म्हटलंय, खरं की खोटं? खोटं. खोटं. बघा, खरं. अथर्व शीर्ष गणपतीसाठी म्हटलंय का कोणासाठी म्हटलंय? स्वतःतल्या गणपतीचं. दॅट्स फाईन. सो आय हॅव क्वालिफिकेशन. मग अथर्व शीर्ष स्वतःतल्या गणपतीसाठी म्हटलंय खरं. गणपती माझ्यासाठी अथर्व शीर्ष म्हणून मला माझ्या क्षमतांची आठवण करून देतोय. बरोबर. खरं. खरं. बरोबर. कुठे आहे तो गणपती? माझ्यामध्ये. अथर्व शीर्ष, अथर्व शीर्ष हे गणपतीच्या क्षमतांचं वर्णन आहे. चुकीचं आहे. माझ्यामधल्या गणपतीचं आहे. माझ्यामधल्या गणपतीचं. गणपती माझ्यामध्येच आहे, आणि त्याचं ठिकाण अथर्व शीर्षामध्ये सांगितलेलं आहे. लाईव्ह लोकेशन बाय गुगल सांगितलंय त्याने.
खरं आहे का? गणपती माझ्यामध्येच आहे आणि त्याचं ठिकाण अथर्व शीर्षामध्ये सांगितलंय. येस. म्हणजे खरं आहे ना स्टेटमेंट? हो. नो प्रॉब्लेम. अथर्व शीर्षातून गणपतीची स्तुती करून आपण विद्या मिळवतो. खरं की खोटं? नाही, खोटं. स्वतः स्वतःला क्षमतांची आठवण करून देतो. बस. स्तुती करून भाळणाऱ्यातला गणपती नाही. भयंकर शार्प आहे तो. अथर्व शीर्ष हे स्वतःने स्वतःला जाग करण्यासाठी म्हणायचं स्तोत्र आहे. बरोबर. खरं. म्हणजे अथर्व शीर्ष म्हणणाऱ्याने मला हे जमणार नाही हे वाक्य कधी म्हणू नये. बरोबर. झालं. हे खरं मग आहे, पण आता मात्र अजून बेसमध्ये आहोत असं वाटतंय. हा, दॅट्स ओके. दॅट्स अ डिस्क्रिप्शन ऑफ अ स्टेट ऑफ बिईंग की आता मी बेसमध्ये दॅट्स फाईन. पण मी वर जाऊ शकणार नाही असं नाही म्हणत. असं नाहीये. नाही, हा. मग जायचं आता आहे. हा, तर ते इंडिया टाइम 10:28 PM ते उद्या आपण 9 वाजता भेटणार आहोत. या 10:28 ते उद्या 9 याच्यात असं अनवधानाने कधी म्हटलं जातं का याच्याकडे लक्ष ठेवा. हे काय जमेल असं वाटत नाही मला. असं म्हटलं जातं की एवढं फक्त बघा. असं झालं की पटकन म्हणायचं, "ए हरी ओम नमस्ते गणपती." देवळातल्या घंटा म्हणून लावलेल्या आहेत. हो. कोणतरी जागा होतं तेव्हा घंटा वाजते आणि त्यामुळे आजूबाजूला घंटा ऐकतात ते जागा असे आहेत ते. मग चला, मी आता ग्रुपवर काही एखाद दुसरा होमवर्क देईन. परत एकदा सांगतो, ज्यांना हे जॉईन व्हायचं आहे त्याने कुठे देऊ माझा नंबर मी तुम्हाला? धनंजय गोखले गुगलवर शोधलं तरी चालेल किंवा आता इथे मी नंबर देतो सगळ्यांना, चॅटवर टाकतोय माझा नंबर मी. स्लाईडवर सुद्धा सांगतो. त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. यायचं असेल तर सांगा, उद्या ग्रुपमध्ये ऍड करीन. किंवा माझ्या साईटवर गेलात तरी सुद्धा चालेल, तिथे पण आहे dgonline.in. ओके, नक्की डन. थँक्यू सो मच. मस्तपैकी आपापल्या गणपती समोर. सॉरी, पेमेंट कोणत्या नंबरवर करायचं? या नंबरवर गेलं तरी चालेल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तसं फक्त कळवा मला पेमेंट केलंय आणि तुमचा नाव नंबर द्या मला, म्हणजे लगेच ग्रुप करेल मी. हा, तसं. मी ग्रुपमध्ये आहेच. हो का? वा, क्या बात आहे. दमा मग कर इकडे मस्त ये. ओके. नो प्रॉब्लेम. चालेल, नो इश्यूज. थँक्यू डीजी. चालेल. थँक्स अ लॉट. टेक केअर. थँक्यू. टेक केअर. भेटू. थँक्यू. बाय. गुड नाईट. Thank you. गुड डे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. बाय.